रामायण महाभारत नेमकं केव्हा घडलं, कधी घडलं? 7586 वर्षापूर्वी महाभारत झालं इतकं सांगता येतं. बरोबर तेच वर्ष. कोणी म्हणेल मग थोडं मागे पुढे आहे का, तर अजिबात नाही. एक वर्षसुद्धा मागे नाही, एक वर्षसुद्धा पुढे नाही. आणि रामायण? रामायणाचं राम रावणाचं जे युद्ध आहे ना, त्याचं वर्ष 12209 BC. तारीख आपल्याला काढता येते 29 नोव्हेंबर 12240 BCE. रामायण आणि महाभारताचा अभ्यास करत असताना या दोघांमध्ये काही समानता तुम्हाला आढळून आल्या का? रामायण हे इतिहासच आहे, पण त्याचा नीतीवर जास्त प्रभाव आहे. म्हणजे नीतीचा त्यांच्या मनात उद्देश जास्त आहे आणि महाभारतामध्ये कर्माचा. किती नेमकी आपली जुनी संस्कृती आहे रामायण महाभारताचा विचार करता? 7000 वर्षापूर्वी महाभारत, 14000 वर्षापूर्वी रामायण, 21000 वर्षापूर्वी ऋग्वेद, 28000 वर्षापूर्वी आत्ता जी आपली नक्षत्र सिस्टीम आहे ना, 30000 वर्षापूर्वी निर्माण झालेली आहे. 14,000 7,000 इतक्या वर्षांपूर्वी घडलेल्या या सगळ्या गोष्टी आजही आपल्या या जनरेशनला, पुढच्या जनरेशनला का माहीत असायला हव्या? पेरेंट्सना वाटत असेल आपल्या मुलांनी इतिहास घडवावा, काहीतरी आयुष्यात काहीतरी करून दाखवावं, असं जर वाटत असेल तर आपल्याकडे जो इतिहास आहे त्याचा वापर करून आपल्याला आपली मुलं घडवावी लागतील. हे जिजाबाईंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी केलं, म्हणून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज मिळाले. भगवान राम, भगवान कृष्ण आणि छत्रपती शिवाजी महाराज, माझ्या दृष्टीने त्या तिन्ही व्यक्तीमध्ये काहीही फरक नाही. युद्धनीती आणि बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यात भगवान रामापेक्षा सुद्धा भगवान कृष्ण आणि छत्रपती शिवाजी महाराज याच्यात आपल्याला खूप साम्य मिळेल. नमस्कार, मी ज्ञानदा कदम या विशेष पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आजचा आपला पॉडकास्ट जितका खास असणार आहे तितकाच तो माहितीपूर्ण सुद्धा आहे. कारण आजच्या पॉडकास्टमध्ये आपण जाणून घेणार आहोत आपल्या पौराणिक इतिहासाबद्दल, हिंदू संस्कृतीमध्ये वंदनीय आणि पूजनीय असलेल्या व्यक्तिरेखांबद्दल. कारण आज आपण बोलणार आहोत रामायण आणि महाभारताबद्दल. आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत रामायण महाभारत नेमकं केव्हा घडलं, कधी घडलं याचं शास्त्रोक्त संशोधन आणि अभ्यास करणारे अभ्यासक, लेखक आणि इतिहास संशोधक डॉक्टर निलेश ओक सर. निलेश ओक सरांचं वैशिष्ट्य म्हणजे ते त्यांच्या ओघवत्या शैलीतनं आणि अभ्यासामधनं भारतीय संस्कृतीसाठी एक प्रकारे सूर्य-चंद्राप्रमाणे असणारी दोनही महाकाव्य आणि त्यातनं संदेश काय मिळतो हे खूप साध्या, सोप्या आणि सरळ भाषेत सांगतात, पटवून देतात. आणि आपल्यापैकी खरं तर अनेकांनी रामायण महाभारत कुठे पाहिलेलं असतं, अनुभवलेलं असतं, तर टी व्हीवरती. रामायण महाभारत नेमकं केव्हा घडलेलं होतं, त्याचं ऐतिहासिक महत्त्व काय आहे, रामायण आणि महाभारताचा आजच्या काळातला रेलेव्हन्स नेमका किती आहे, हे सगळं आजच्या पॉडकास्टमधनं जाणून घेणार आहोत. त्यामुळे रामाच्या धैर्याची गाथा आणि कृष्णाच्या बुद्धिमत्तेची लीला आजच्या पॉडकास्टमधनं आपण अनुभवूया. सरांचं स्वागत करूया. सर नमस्कार, आपलं मनापासून स्वागत आणि पहिल्यांदाच आभार वेळ दिल्याबद्दल. नमस्कार. एक खूप उत्सुकता आहे, त्याच्यामुळे तोच पहिला प्रश्न की रामायण महाभारताचं सायंटिफिक डेटिंग करावं, हे सगळं नेमकं कधी घडलं आहे, केव्हा घडलं आहे, हे शोधायचा विचार मनात तुमच्या नेमका कसा आला? त्याची सुरुवात म्हणजे अगदी जिज्ञासा. कोणत्याही गोष्टीबद्दल मला जिज्ञासाच होती, म्हणजे कुतूहल म्हणूया, पण ते नंतर त्यात आपण खूप सिरियस झालो तर मग ते जिज्ञासेत रूपांतर होतं. आणि लहानपणी म्हणजे मोठं होत असताना असं यायचं की सगळ्याची उत्तरं आपल्या वेदात आहेत, सगळ्याची उत्तरं भगवद्गीतेत आहेत, महाभारतात आहेत, रामायणात आहेत. पण मग एखादा प्रश्न विचारला तर नक्की त्याचं उत्तर कुठे हे कोणाला सांगता यायचं नाही. तर मी म्हटलं हे आपल्यालाच वाचायला हवं. मग ती भगवद्गीतेपासून सुरुवात झाली आणि मग त्यामुळे एक महाभारतावर प्रेम झालं असं आपण म्हणूया. आणि मग मी जेव्हा कॅनडामध्ये मास्टर्स करत होतो तर माझं केमिकल इंजिनिअरिंगमध्ये, तर ते थिसिस वगैरे झाला होता आणि एक माझ्याकडे 1-2 आठवडे होते की आता काही काम नाही. तर मी तिथल्या लायब्ररीच्या भारतीय सेक्शनमध्ये गेलो. कॅनडाच्या? हां, म्हणजे मराठी लोकांकरता आवडेल म्हणून सांगतो की आपली जी खूप अशी प्रसिद्ध पुस्तकं आहेत, उदाहरणार्थ गारंबीचा बापू, त्याचं भाषांतर वाईल्ड बापू ऑफ गारंबी इंग्लिशमध्ये झालं, किंवा बनगरवाडीचं विलेज विदाऊट वॉल्स, अशी मी पुस्तकं तिथे वाचली. ओके. म्हणजे इंग्लिशमधली सुद्धा. तर ते करताना महाभारताचं तिथे पूर्ण आपला जो भांडारकरचा जो क्रिटिकल एडिशन जे 19 व्हॉल्यूम्स आहेत तो सेटअप होता आणि माझा भगवद्गीतेचा लहानपणापासून अभ्यास होता. तर मी सहज कुतूहल म्हणून म्हटलं आता इथे भगवद्गीता भीष्म पर्वामध्ये कुठे येते बघूया, म्हणून मी ते उचललं. आणि आश्चर्य म्हणजे तिथपर्यंत पोचलोच नाही भगवद्गीतेपर्यंत. त्याच्या आधीचे जे पहिले जे अध्याय वाचायला लागलो त्याच्यामध्ये काहीतरी विस्मयकारक असं मला मिळालं. थोडक्यात सांगायचं म्हणजे युद्धाच्या आधी एक दिवस व्यासदेव आणि धृतराष्ट्र यांचं संभाषण चालू आहे आणि त्यामध्ये व्यासदेव सांगतायत की अरे हे युद्ध काही चांगलं नाही, मी तुला सांगतोय प्रयत्न कर शेवटचा, पण ह्या अनेक अशा गोष्टी मला दिसत आहेत ते काही चांगलं दिसत नाही आहे,
तुझ्याकरता. आणि त्याच्यामध्ये खगोलशास्त्रीय असे अनेक संदर्भ होते. म्हणजे त्यावेळची ती वर्णनं आहेत. व्यास तसंच सांगतायत की मी वर्षभर हे सगळं बघतोय आणि हे मी तुला सांगतोय, विचार कर परत. आणि त्याच्यात एक असा जो विशेष संदर्भ होता, तो त्याचा मला आश्चर्याचा धक्का होता. तो म्हणजे आपण जे सप्तर्षी ज्याला म्हणतो बरोबर. आणि त्याच्यामधले अरुंधती आणि वसिष्ठ, म्हणजे वसिष्ठाबरोबरची अरुंधती ही एकच पत्नी राहिलेली आहे. त्याच्या उरलेल्या ज्या 6 आहेत त्या आपल्या खगोलीय आपण काय म्हणूया त्याला, सुंदर जे काव्य केलेलं आहे त्यात म्हटलेलं आहे त्याच दूर जाऊन कृत्तिका झालेल्या आहेत. तर अरुंधती आणि वसिष्ठ याच्यामध्ये वसिष्ठ हा नेहमी पुढे जाताना दिसतो आकाशामध्ये. पण व्यासाने लिहिलं आहे की त्यावेळी म्हणजे महाभारताच्या वेळी अरुंधती पुढे गेलेली आहे. आणि माझं खगोलशास्त्राचं तसं ज्ञान होतं त्यावेळी. म्हणजे मी 20 वर्षाचा 21 वर्षाचा होतो आणि लहानपणापासून मी ते शिकत होतो. तर म्हटलं अरे वा, हे खूप चांगलं आहे. आत्ता तर ते उलटं आहे. जर मी कधी शोधून काढू शकलो की अरुंधती वसिष्ठाच्या पुढे कधी गेली असेल तर मला महाभारताचा काळ समजून जाईल. आणि त्याचा फायदा आपल्याकरता असा की मागच्या 300 वर्षामध्ये जे कॉलोनियल एज्युकेशन केलेलं आहे त्यात त्यांनी पहिल्यांदा जर काही केलं असेल तर त्यांनी आपल्याला शिकवलं की आपली जी सगळी शास्त्रं आहेत, आपले सगळे जे ग्रंथ आहेत, इतिहास आहेत, पुराण आहेत, ह्या सगळ्या भाकड कथा आहेत. आणि हे त्याला म्हणतात, त्याला पुरावा काय, तर काहीही आधार नाही. तिथून माझी सुरुवात झाली हा अभ्यास करायची. तुम्ही वेगळा काही अभ्यास केलात म्हणजे पुस्तकं, रेफरन्सेस याच्या जोडीनं? भरपूर करावा लागला. हां. पण मी त्याच्यावरचा माझा अनुभव म्हणून असं सांगेन की आता काय होतं माहिती आहे का, बरीच लोकं आता माझं वाचतात. मग ते खूप एक्साईट होतात की अरे आपणही काहीतरी असं करूया. आणि म्हणतात निलेशजी मलासुद्धा तुमच्यासारखं संशोधन करायचं आहे. काही लोकांच्या तर फार विचित्र कल्पना आहेत. उदाहरणार्थ ते म्हणतात की आता माझं काहीतरी डॉक्युमेंटरी बघून, व्हिडिओ बघून, पॉडकास्ट बघून, आता मला सांगा निलेशजी की मला संस्कृत शिकायचं आहे, कुठून सुरुवात करू? मी म्हटलं हो मला संस्कृत येत नाही. अर्थात मी जेव्हा येत नाही म्हणतो ते आता मला खूप केअरफुल राहावं लागतं. कारण मला संस्कृत येत नाही असं मला वाटतं. पण जेव्हा मी अभ्यास करायला लागतो किंवा लोकांबरोबर बोलायला लागतो तेव्हा माझ्या लक्षात येतं की अनेक लोकं ज्यांच्या संस्कृतमध्ये मास्टर्स PhD आहे त्यांच्यापेक्षा मला संस्कृत जास्त येतं. मला स्वतःला वाटतं मला येत नाही. तर मी काय सांगतो त्यांना, असं नका करू. म्हणजे संस्कृत शिकायची गरज नाही. तुम्ही जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर असं की एखादा प्रश्न घ्या, जो कठीण प्रश्न वाटतो तो घ्या. उदाहरणार्थ प्रिन्स्टनचे एक फेमस प्रोफेसर होऊन गेले व्हीलर म्हणून. ते म्हणतात की कोणत्याही विषयामध्ये सगळ्यात काहीतरी टफ, मिस्टेरियस, अनसॉल्व्ड असं काही जे असेल ते शोधा आणि त्याचं उत्तर शोधून काढायचा प्रयत्न करा. तुमचं आयुष्य खूप आनंदात जाईल. तर मी म्हणेन की एखादा प्रश्न असा त्याचं उत्तर शोधायचा प्रयत्न करा. मग ते करता करता काय शिकावं लागेल ते शिका. मग ते संस्कृत असो, ते ॲस्ट्रॉनॉमी असो, आर्किओलॉजी असो, जिओलॉजी असो, काही असेल ते मग तेव्हा शिका. आणि कोणी माणूस काहीही कधीही शिकू शकतो. जनरली आपण काय म्हणतो, की बरेच जण म्हणतात, की आपली संस्कृती कोणी म्हणतं, की ती 3000 वर्ष जुनी आहे. कोणी म्हणतं ती 5,000-7,000 वर्ष जुनी आहे. पण तुमच्या संशोधनामधनं ती आणखी जुनी असल्याचं तुम्ही सांगता. तर आम्हाला मला इंडिव्हिज्युअल आणि आमच्या प्रेक्षकांनाही डेफिनेटली आवडेल हे सविस्तरपणे जाणून घ्यायला, की किती नेमकी आपली जुनी संस्कृती आहे रामायण महाभारताचा विचार करता. ओके. नाही, खूप सुंदर प्रश्न. एक तर ती किती जुनी आहे हे आपल्याला नक्की माहीतच नाही. अच्छा. पण 3 आणि 5,000 बद्दल हे सांगता येईल, की जे 3,000चा जो आपल्याला जे सांगितलं जातं किंवा लोकांच्या मनात असतं, याला आपण आर्यन इन्व्हेजनचा गाढवपणा म्हणूया. त्याच्याशिवाय दुसरा काही शब्द नाही हां त्याला. म्हणजे अगदी मी हा माइल्डपणे शब्द वापरतोय. मूर्खपणाच येतो. म्हणजे आर्यन इन्व्हेजन थिअरी म्हणतात, त्या थिअरीला काही नाही आहे. आर्यन पण नाही आहे आणि इन्व्हेजन पण काही नाही आहे. कारण आर्य हा शब्द भारताच्या बाहेर कुठे मिळतच नाही. आता काही लोकांना माहीत नसेल ते म्हणतात नाझी लोकांनी तो वापरला, पण तो घेतला भारतातूनच, म्हणजे मागच्या 100 वर्षामध्ये. त्याच्या आधी कुठे मिळतच नाही. दुसरा जो 5,000 वर्षाचा जो आहे प्रॉब्लेम, तो म्हणजे असं की ते सुद्धा एक आळशी उत्तर आहे. म्हणजे ज्याला तामसिक उत्तर म्हणतो ना, तर त्या 3,000च्या पुढे गेले, मग आपल्या लोकांना बरं वाटतं. कोणताही तुम्ही आत्ता Googleमध्ये, विकिपीडियात जाऊन बघा किंवा इंटरनेटवर, कोणताही भारताचा विषय असला की 5,000 वर्षापूर्वीची संस्कृती, याला कोणताही पुरावा नाही. मग पुरावा काय आहे तो तुम्हाला सांगतो. मी सहज थोडक्यात सांगतो. 7चा पाढा सांगतो मी लोकांना. 7,000 वर्षापूर्वी महाभारत, त्याच्यापेक्षा जास्त वर्षापूर्वी. 14,000 वर्षापूर्वी रामायण, 21,000 वर्षापूर्वी ऋग्वेद, त्याच्या 7चाच पाढा आपण 70पर्यंत जाऊया. 28,000 वर्षापूर्वी आत्ता जी आपली नक्षत्र सिस्टीम आहे ना, म्हणजे अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी करत जी जातो, ती 28,000 BC म्हणजे 30,000 वर्षापूर्वी निर्माण झालेली आहे. आणि त्याचे पुरावे आहेत आपल्याकडे. म्हणजे नो इफ्स नो बट्स. 35,000 वर्षापूर्वीसुद्धा इक्ष्वाकू वंशाचे राजे राज्य करत होते आणि इक्ष्वाकू त्याच्या खूप आधी. 42 वर्ष तुम्ही गेलात, 42,000 आणि 50,000 वर्ष, तर आपल्याकडे अशी वर्णनं आहेत
की सरस्वती नदी ही मुख्य म्हणजे सतलज नदी आणि यमुना नदी यामुळे ती बनलेली होती आणि मधल्या सगळ्या कुरुक्षेत्रातल्या नद्या. आता सतलज म्हणजे सरस्वतीपासून यमुना नदी दूर झाली याची वर्णनं आपल्याला जिओलॉजीमध्ये मिळतात. म्हणजेच काय, त्याच्या आधीचा सुद्धा इतिहास आपल्याकडे आहे. ते 50,000 वर्षापूर्वी झालं. 56,000 वर्षापूर्वीसुद्धा आपल्याकडे जेनेटिक पुरावा मिळतो. महाभारताचा पण मिळतो 7,000 वर्षापूर्वीचा. 56,000 वर्षापूर्वी नक्की काय झालं कळत नाही, पण काहीतरी भारतात झालं. उदाहरणार्थ, एकतर परशुरामानं म्हणजे निष्क्रिय किंवा उर्मट वागणाऱ्या क्षत्रियांचा 21 वेळा नाश केला, ते कदाचित असेल. किंवा ऋग्वेदामध्ये एक दाशराज्ञी युद्ध म्हणून असं अनेक वर्ष चाललेले युद्धाचं वर्णन आहे, कदाचित त्यामुळे असेल की ज्याच्यामध्ये अनेक पुरुष मारले गेले, जसे महाभारतात. तो इन्स्टन्स 56,000 वर्षापूर्वीचा. त्याच्या आधी 63,000 वर्ष गेलं तर कदाचित तो स्वयंभू मनू, म्हणजे आपण तो सूर्यवंशी उत्तानपाद राजा आणि त्याच्या त्या 2 राण्या वगैरे जी कथा ऐकतो ना, ती साधारण 60,000 65,000 वर्षापूर्वीची आहे. आणि शेवटचा 70 वाला सांगतो तुम्हाला, कारण त्याचा भारताशी फार संबंध आहे आणि जगाशी खूप संबंध आहे. तो म्हणजे असा की त्यावेळी आत्ता ज्याला आपण सुमात्रा म्हणतो म्हणजे इंडोनेशिया, तिथे एक प्रचंड ज्वालामुखीचा उद्रेक झाला. त्याला टोबा एक्सप्लोजन असं म्हणतात. आणि ती सगळी जी राख वगैरे आहे ना, ती सगळी भारताकडे आली आणि पूर्ण भारत असा कव्हर झाला ॲशमध्ये, म्हणजे राखेमध्ये. त्याचे पुरावे आपल्याला भारतात सगळीकडे मिळतात. म्हणजे अगदी इराणपर्यंत मिळतात, तिबेटपर्यंत मिळतात, अरबी समुद्रात मिळतात, म्हणजे सिंधू सागरात मिळतात. आणि त्याचं वैशिष्ट्य असं की तो जो राखेचा थर आहे, आता तुम्ही जर तेलंगणामध्ये गेलात तर ज्वालापुरम म्हणून जागा आहे, त्याच्या तिथे पूर्ण राखेचा थर आहे, त्याच्या खाली माती आहे, वर माती आहे. महत्त्व असं की त्याच्या खाली पण आपल्याला दगडाची हत्यारं मिळतात आणि त्याच्या वर पण मिळतात. म्हणजे तेव्हाही लोकं होती, आधी होती आणि नंतरही होती. हा एक 70,000 वर्षाचा आपल्याला इतिहास सांगता येतो. आणि कोणी म्हणेल की एवढंच का, तर तसं नाही. पण मी म्हणतो आधी हा 70 वर्षाचा जो इतिहास आहे त्याचं तरी लोकांना पचन होऊ दे, कारण 3,000 आणि 5,000 मध्येच अडकून पडलेली आहेत. त्याच्या मागे गेलात तर ऋग्वेदात असे आपल्याला पुरावे मिळतात की ते अगदी 2 लाखाच्या वर आपल्याला घेऊन जातात. बापरे. मग रामायण महाभारताचं एक्झॅक्ट डेटिंग तुम्ही जेव्हा काढलं तर बरेच जण पुरावे मागतात. तुम्ही त्याचा सुरुवातीला उल्लेख केलात की या सगळ्या भाकडकथा किंवा दंतकथा आहेत असा एक समज निर्माण केला गेला. तर पुरावे काय काय दिसले, पुरावे कसे आढळले किंवा तुम्ही ते कसे शोधलेत याच्याबद्दलचे? महाभारत आपण आधी बघूया. हो. तर मी तुम्हाला सांगितलं की ज्या गोष्टीपासून माझी सुरुवात झाली की अरुंधती वसिष्ठाच्या पुढे गेली. आता मी इंजिनियर आहे केमिकल, तर लोकांना असं वाटतं, इंजिनियर लोकांना वाटतं आणि ते जसं तुमचं वय वाढत जातं तसं तुमचं कळत जातं की एवढं काही नसतं. मला वाटलं आपण काही करू शकतो आणि कोणत्याही काळात करू शकतो. तर माझ्याकडे 2 आठवडे होते त्यावेळी थिसिसचा डिफेन्स. मग मी म्हटलं आपण सोडवून टाकू हा 2 आठवड्यामध्ये प्रॉब्लेम, इंजिनियरला काय कठीण आहे. पण ते 15 दिवस होते. 15 दिवसात तो मी सोडवीन असं वाटलं. त्याला मला ते एक श्लोकाचा अर्थ विज्ञानाच्या पद्धतीनं तंत्रयुक्ती आणि तर्कशुद्ध असं लावायला 15 वर्ष लागली. बापरे. म्हणजे 1994 पासून ते 8 मे 2009, म्हणजे 8 मे म्हणजे माझी पत्नी अश्विनीचा वाढदिवस असतो. त्या दिवशी शुक्रवार होता आणि मी रात्री, शुक्रवार असतो म्हणून मी रात्री बसलो होतो काम करत आणि 15 वर्ष काम करतच होतो. पण तो जो शोध लागला त्यात काय दिसलं माहीत आहे का, की ती जी व्यासानी वर्णिलेली जी स्थिती आहे ती फक्त एक 5,000 वर्षाच्या काळामध्ये शक्य आहे. आणि केव्हा? 10,000 BC म्हणजे 12,000 वर्षापासून ते साधारण एक 4,500 BC म्हणजे 6,500 वर्षापर्यंत एवढीच ती शक्य आहे. आता याचं वैशिष्ट्य काय माहिती आहे का, इतर 100च्या वर जास्त महाभारत संशोधक आहेत म्हणजे आत्तापर्यंत, म्हणजे टिळकांपासून लेले शास्त्री, भारतरत्न पावा काणे, भारताचार्य CV वैद्य, ह्या सगळ्यांनी जे काढलेले ज्या तारखा आहेत, लोकमान्य टिळकांनी काढलेली तारीखसुद्धा, आणि आत्ताच अगदी तुम्ही कोणी घ्या, म्हणजे पद्मश्री सुभाष काक घ्या किंवा कोणी घ्या, ह्या सगळ्यांनी काढलेल्या तारखा ह्या मागच्या 5,000 वर्षातल्या आहेत. आणि हा एक पुरावा सांगतो की मागच्या 6,500 वर्षामध्ये महाभारत शक्य नाही, त्याच्या आधीच शक्य आहे. त्यामुळे ते माझं काम सोपं झालं. आणि मग त्याच्यानंतर म्हटलं हा योगायोग असेल का, हा एकच पुरावा? तसं नाही. भीष्माचार्यांच्या संदर्भामधले 100 पुरावे आहेत आणि ते पुरावेसुद्धा असं सांगतात की हा 5,000 वर्षाचा जो कालावधी आहे तो आणखी छोटासा होतो, एक 1,500 वर्षाचा कालावधी होतो. म्हणजे ते तर असं सांगतं की मागच्या 7,000 वर्षामध्ये महाभारत नक्की झालं नाही. पण मग नक्की केव्हा झालं, त्याच्याकरता जो ग्रहांचा जो पुरावा आहे ते सुद्धा महाभारतामध्ये 50 पुरावे आहेत. आणि जसं तुम्ही शब्दकोडं खेळता का, म्हणजे आपलं क्रॉसवर्ड पझल म्हणतो आपण, किंवा जिक्सॉ पझल लहान मुलांना आपण बरोबर. नकाशे दाखवतो, महाभारतामध्ये हे पझलच आहे. म्हणजे हा काही आपला म्हणजे माझा अंदाज नाही येतो,
महाभारतातच असं लिहून ठेवलेलं आहे की हे कसं पझल आहे. तर व्यासदेव किंवा वैशंपायन सांगतात, ग्रंथम ग्रंथी तदा चक्रे मुनिर्गूढम कुतूहलात. हे कुतूहलानी भरलेला, मिस्टेरियस गोष्टींनी भरलेला आणि ग्रंथम ग्रंथी म्हणजे गाठी मारून ठेवलेला असा हा प्रकार आहे. त्याचं तुम्हाला गाठी जर उकलवता आल्या तर तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल. आणि मग हे केल्यानंतर जे उरलेले 300च्या वर पुरावे आहेत महाभारतामध्ये, खगोलशास्त्रीय 300च्या आसपास पुरावे आहेत. आणि ते तुम्ही आपण जसं शब्द कोडं सोडवतो असं जर सोडवलं तर एकच उत्तर येतं, ते म्हणजे 5561 BCE म्हणजे बिफोर कॉमन एरा. म्हणजेच काय करायचं, 5561 घ्यायचं आणि आज 2025 त्याच्यामध्ये आणखी ॲड करायचे. म्हणजे काय होईल, 7586 वर्षापूर्वी महाभारत झालं, इतकं सांगता येतं. बरोबर तेच वर्ष. कोणी म्हणेल मग थोडं मागे पुढे आहे का, तर अजिबात नाही. एक वर्षसुद्धा मागे नाही, एक वर्षसुद्धा पुढे नाही. तारीखसुद्धा 16 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर, 18 दिवस. इतका परफेक्ट पुरावा महाभारतामध्ये. आणि रामायण? रामायण तसंच. रामायणाचं रावणाचं जे युद्ध आहे ना, त्याचं वर्ष 12,209 BCE. म्हणजे आपण लोकांकरता सोपं करूया, तर 12,000 त्याच्यामध्ये 2,000 वर्ष आत्ताची आपण ॲड केली तर साधारण 14,000 वर्षापूर्वी. की अगदीच ॲक्युरेट ज्याला हवं असेल त्याला 12,209 अधिक 2025 जे काही उत्तर येईल ते 14,000 समथिंग. हे रावण युद्धाचं वर्ष. आणि मग रामायण, तर रामायणात किती पुरावे आहेत? मला सुद्धा आश्चर्य वाटलं, कारण रामायण महाभारतापेक्षा खूपच छोटं आहे. पण रामायणामध्ये मलाच खरंच आश्चर्य वाटलं की महाभारतामध्ये 300 आहेत, रामायणामध्ये छोट्याशा त्या म्हणजे 1/4 किंवा 1/5 इतकं छोटं आहे ते. 24,000 श्लोक आहेत 1,00,000च्या ऐवजी. त्याच्यामध्ये 600 खगोलशास्त्राचे पुरावे आहेत. दुप्पट आहेत. हां, आणि ते सगळे एकत्र आणले तर परत उत्तर हेच येतं. आणि त्यामुळे मग तिथून समजा युद्ध झालं, तिथून 14 वर्ष मागे गेलात म्हणजे वनवासाची जागा, आणि ते सगळे पुरावे मिळतात तुम्हाला. तिथून आणखी 17 वर्ष मागे गेलात की रामाचं जन्म. तो अगदी तारीख आपल्याला काढता येते, 29 नोव्हेंबर 12,240 BCE. रामाच्या जन्माची तारीख. रामाची जन्माची तारीख. तो जेव्हा वनवासामध्ये गेला त्यावेळी 20 किंवा 21 डिसेंबर 12,223 BCE. रामानं म्हणजे भगवान रामाने रावणाला मारलं. त्याच्यावर आपण फार इंटरेस्टिंग आहे, पण त्यात आपण आता डायग्रेस करूया नको. म्हणजे आपण आता तो विजयादशमीला साजरा करतो, पण वाल्मिकी रामायणाप्रमाणे तो चैत्र अमावस्येचा दिवस आहे, म्हणजे चैत्र पौर्णिमेनंतर 15 दिवसांनी. किंवा आपण दिवाळीला म्हणजे उत्तरेतरी दिवाळीचा दिवस म्हणजे भगवान राम अयोध्येत परत आले असा साजरा करतो, किंवा आपल्याकडे गुढीपाडवा म्हणून कदाचित करतो. पण ती खरी तारीख आहे वैशाख शुक्ल षष्ठी. आता साजरा करायचा म्हणून आपण कधी करू शकतो, कारण भारताची संस्कृतीच आपण बघितलं इतकी जुनी आहे. सगळ्या गोष्टी साजरा करायला गेल्यात तर आपल्याला काही कामच करायला वेळ मिळणार नाही. तर ते असं सगळं तुम्हाला म्हणजे व्यवस्थित पुराव्यावरून काढता येतं. म्हणजे दोघांचा, रामायण आणि महाभारताचा अभ्यास करत असताना या दोघांमध्ये काही समानता तुम्हाला आढळून आल्या का? कालखंड अर्थातच वेगवेगळे आहेत, खूप मोठ्या गॅपनं दोन्ही गोष्टी घडलेल्या आहेत, पण काही समानता दिसतात का आपल्याला? समानता तर खूपच दिसतात. इनफॅक्ट ते दोनच कशाला, रामायणामधल्या गोष्टी किंवा त्यावेळची आपण संस्कृती म्हणूया, महाभारतातली संस्कृती आणि आत्ताची आपली संस्कृती ह्याच्यातही समानता आहे. इनफॅक्ट आपण जेव्हा त्यातल्या कथा बघतो ना, म्हणजे तीच तर मजा आहे त्याची, की 14,000 वर्षापूर्वी झालेली घटना किंवा 7,500 वर्षापूर्वी झालेली घटना, पण जेव्हा ती आपण वाचतो, म्हणजे हे व्यासांचं आणि वाल्मिकींचं कर्तृत्व, म्हणूनच त्यांना कवी म्हटलेलं आहे किंवा ग्रेट ऋषी म्हटलेलं आहे, की ते आपण वाचताना अगदी आपल्या घरातलं जसं गॉसिप असतं ना तसं वाटतं. म्हणूनच आपण आज असा विचार करतो ना, की कैकेयीनं केलं ते बरोबर का, किंवा भीष्माचार्यांनी केलं ते बरोबर का, कृष्णानं ज्या पद्धतीनं अर्जुनाला कर्णाला मारायला लावलं ते बरोबर का. आता हे त्याचा थोडासा वेळ घेऊन सांगतो की का सिमिलॅरिटी आहे त्याची. कारण इतिहास हे दोन्ही इतिहास आहेत. पूर्ण जगामध्ये इतिहास उपलब्ध म्हणजे दोनच आहेत हे जगामध्ये. म्हणजे आपल्याला ते संस्कृत म्हणून आपण भारत म्हणतो, हिस्टॉरिकल डॉक्युमेंट्स आहेत, त्याच्यावर आपल्याला वेळ मिळाला तर आपण येऊ. म्हणजे हेरोडोटसचं हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड किंवा अशा काही गोष्टी आहेत, किंवा बायबल और वेस्ट करता त्यांच्याकरता हिस्ट्री म्हणजे बायबलच होतं डार्विन येईपर्यंत. डार्विन आल्यानंतर त्यांना वाटलं की अरे अच्छा आधी काही होतं का. म्हणजे डार्विन येईपर्यंत किंवा आता मी तुम्हाला सांगतो केपलर किंवा न्यूटन यांच्या काळातसुद्धा म्हणजे आपल्याकडे तसं नव्हतं. आपल्याकडे आपण ब्रह्माचा दिवस वगैरे सूर्यसिद्धांतामध्ये आणि पुराणात म्हणतोय आपण तसं, पण त्यांच्याकडे अगदी आत्ता म्हणजे 150-200 वर्षापर्यंत अजूनही मला मी पुस्तकं 50-60 वर्षापूर्वीची पुस्तकं वाचलेली आहेत, की त्यांच्याकडे अजूनही अशी समजूत आहे की सगळ्या विश्वाची उत्पत्ती 6,000 वर्षापूर्वी झाली. इतका पोरखेळ आहे. म्हणजे न्यूटनने सुद्धा ते मान्य केलं की हां 4,000 BC मध्ये झालं.
याच्या उलट आपल्याकडे कैक काळापासून म्हणजे कार्ल सेगन वगैरे म्हणतो ना, की जे भारताच्या ज्या काय म्हणतो विश्वाची कन्सेप्ट आहे त्याच्याबद्दलचं आपलं जे आकलन आहे ते आत्ताचं जे आधुनिक विज्ञान, आधुनिक जी कॉस्मॉलॉजी आहे त्याच्याशी मॅच होतं. बाकी जगातलं कुठचंच होत नाही. तर इतिहास जे आपले त्याचा अर्थ काय माहिती आहे का? इतिहासाची व्याख्या अशी आहे की धर्मार्थ काम मोक्षाणाम उपदेशम समन्वितम पूर्ववृत्तम कथायुक्तम इतिहासम प्रचक्षते. म्हणजे धर्म अर्थ काम मोक्ष याचं आपलं म्हणजे सगळंच आपल्या आयुष्यात जे करायचं आहे ते ह्याचं मार्गदर्शन मिळावं म्हणून अशी केलेली कलाकृती किंवा कृती म्हणूया. आणि ती कशी केली? पूर्ववृत्तम म्हणजे खरं झालेले एखादा इन्स्टन्स, एखादी घटना त्याचा वापर करून पण कथायुक्तम म्हणजे ते रोचक झालं पाहिजे, मनोरंजक झालं पाहिजे, नाही तर लोक लक्षात ठेवणार नाहीत, लोकांना इंटरेस्ट होणार नाही. अशा पद्धतीने जे करून मार्गदर्शक म्हणून जे पुस्तक बनवलेलं आहे ते म्हणजे इतिहास. तसंच ते मुद्दामच बनवलेलं आहे. म्हणजे जसं पंचतंत्राच्या ज्या गोष्टी आहेत ना, आता पंचतंत्र हे फिक्शनल आहे आणि हे ॲक्च्युली नॉन फिक्शनल आहे. पण दोघांचा उद्देश एका अर्थानं तसाच आहे की तो मनोरंजक पद्धतीनं लोकांना मार्गदर्शन मिळावं. पुढच्या लाटेच मागचा शहाणा म्हणतो ना तसं, की तुम्ही जर महाभारतात वाचलं तर तुम्हाला तुम्ही मला एक कोणताही रँडम विषय सांगितलात ना तर मी महाभारतातलं तुम्हाला मोर ऑर सांगू शकेन की हे बघा महाभारतामध्ये याच्यावर असं दिलेलं आहे. असा कोणता विषय नाही. म्हणजे व्यासानेच असं म्हटलं आहे की त्याचा एवढा त्यांचा कॉन्फिडन्स आहे, विश्वास आहे, म्हणजे असा कोणता विषय नाही की जो महाभारतात डिस्कस केलेला नाही. आणि रामायणाचंही तसंच आहे, फक्त थोडा फरक आहे. म्हणजे रामायण हे याचं इतिहासच आहे, पण त्याचा नीतीवर जास्त प्रभाव आहे. म्हणजे नीतीचा त्यांच्या मनात उद्देश जास्त आहे आणि महाभारतामध्ये कर्माचा. आपण सगळ्यांनी मगाशी पण म्हटलं, की जनरली हे रामायण महाभारत बेसिकली लोकांनी कुठे पाहिलं तर ते टीव्हीवरती पाहिलेलं आहे आपण सगळ्यांनी. तर ते टीव्हीवरचं रामायण महाभारत आणि ॲक्च्युअलमधलं रामायण महाभारत ज्याचा अभ्यास तुम्ही केलात. तर त्याच्यामध्ये डिफरन्सेस आहेत का कसं आहे? ते थोडंसं कल्पनारंजित आहे जे आपण टीव्हीवरती पाहिलंय ते आणि ॲक्च्युअलचं रामायण महाभारत मग कसं आहे नेमकं? ओके. का त्याच्यात सिमिलॅरिटीज आहेत? नाही, सिमिलॅरिटी भरपूरच आहे. हां. म्हणजे आपण आपलं त्यांचे म्हणजे रामानंद सागर ग्रुपचे म्हणूया आणि चोप्रा यांचे आपण आभार मानूया की त्यांनी ते सर्व लोकांपर्यंत पोहोचवलं. मला तर हॉस्टेलमध्ये महाभारताच्या वेळी आठवतं की इतके ते बिझी व्हायचे सगळ्या आपल्या टी व्ही रूम्स की लोक म्हणजे स्टुडंट्स किंवा इतर लोकसुद्धा तिथे आसपास काम करणारे ते असे भिंतीला बाहेर म्हणजे टी व्ही रूमच्या बाहेर असे भिंतीला उभं राहून फक्त डायलॉग ऐकायचे. इतका तो जनमानसावर चांगला परिणाम झाला. सो त्याच्यामध्ये खूप सिमिलॅरिटी आहे. पण बदल कशामुळे होतो त्याच्यात दोन गोष्टी. एक तर रामायण हे तर खूप जुनं झालं, तर काळाच्या ओघामध्ये काय होतं, मग नवीन नवीन लोक त्याच्यात पुटं चढवत जातात. प्रवचनकार सांगताना थोडीशी अतिशयोक्ती आपण ज्याला म्हणतो, वेगवेगळे अलंकार येतात, तर ते होत जातं. मग ते कधी-कधी त्याच्यावरच्या काय म्हणतो आपण टीका असतात त्याच्यामध्ये. म्हणजे रामायण किती आता वाल्मिकींचं रामायण, पण त्यानंतर अनेक रामायणं लिहिली गेली. आपल्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकनाथांचं भावार्थ रामायण, तामिळनाडूमध्ये गेला तर कंब रामायण, उत्तरेला गेला तर तुलसीदासांचं रामचरितमानस. आता हे सगळे जे ग्रंथ आहेत ना, याच्यामध्ये इतिहास हा त्यांचा मुख्य मुद्दा नाही आहे. त्यामुळे ते वाल्मिकी रामायणापासून ऐतिहासिकदृष्ट्या वेगळे गेले. ते फरक पडतात. त्याला आपण ज्याला आणि थोडेसे पाठभेद होत जातात आणि प्रवचनकार थोडं सांगता सांगता आपण म्हणतो ना इम्प्रोव्हायझेशन, त्याच्यामध्ये बदल पडतात. मग जेव्हा ते चोप्रांना किंवा सागर यांना करायचे होते तर त्यांना जर अनेक कथा असतील तर त्यांना ठरवावं लागतं कोणती कथा कोणती घ्यायची. घ्यायची? त्यात बदल होत जातात. आता आपल्याकडे रामायण म्हटलं की राम आणि महाभारत म्हटलं की कृष्ण. म्हणजे रामायणामध्ये दैवत्व कुणाकडे होतं? रामाकडे होतं. महाभारतात ते अर्थातच कृष्णाकडे होतं. तर या दोघांच्या भूमिका राम असो कृष्ण असो, जसं तुम्ही म्हणालात की रामायण महाभारतात साम्य दिसतं, तसं राम आणि कृष्ण कारण एकच अवतार आहे शेवटी. तर ह्याच्यातलं साम्य कोणतं आहे? याच्यातलं साम्य आणि आपल्या संतांमधलं साम्यसुद्धा आपण बघूया. पण आणखी एक व्यक्ती ॲड करतो, म्हणजे महाराष्ट्राकरता ती फारच महत्त्वाची आहे, ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. बरोबर. माझ्या दृष्टीनं, आणि आता हे मराठीत आपण करतोय म्हणून म्हणत नाही आहे, भगवान राम, भगवान कृष्ण आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं जर तुम्ही सगळ्यांच्या जर बायोग्राफी वाचल्यात, म्हणजेच रामायण महाभारत आणि बाबासाहेब पुरंदरेंचं आपण छत्रपती पुस्तक घेऊया किंवा महाराज घेऊया, तर माझ्या दृष्टीने त्या तिन्ही व्यक्तीमध्ये म्हणजे त्या महान व्यक्ती आहेत ते आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांना भगवान आत्ता म्हणत नाही अजून, त्याला वेळ लागेल कदाचित. माझ्या दृष्टीनं काहीही फरक नाही. आत्ताच मी पुण्याला होतो एका प्रोग्रामला, तिथे आपले परमपूज्य गोविंददेव गिरीजी आहेत, तर ते सांगताना म्हणाले की राम आणि म्हणजे भगवान राम आणि शिवाजी महाराज असं त्यांनी कंपॅरिझन केलं. कंपॅरिझन म्हणजे अशाच अर्थानं की दोन्ही त्यांच्या दृष्टीनं एकच आहेत. मी म्हणेन आत्ता आपल्याला कृष्ण आणि शिवाजी महाराज म्हणजे युद्धनीती आणि बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यात भगवान रामापेक्षा सुद्धा भगवान कृष्ण आणि छत्रपती शिवाजी महाराज याच्यात आपल्याला खूप साम्य मिळेल.
तर त्या दोघांमध्ये तर साम्य आहेच. आणि ते साम्य हवं असेल तर मी मुद्दाम एवढी लांब लचक लिस्ट वाचण्यापेक्षा सुद्धा काय सांगेन, म्हणजे वाल्मिकी रामायणाचा पहिला सर्ग सगळ्यांनी उघडावा बालकांडातला, आणि अगदी पहिलेच काही श्लोक की ज्याच्यामध्ये वाल्मिकी नारदाला विचारतात की आत्ता सांप्रतम काळी, सध्याच्या काळी, म्हणजे ते कॉन्टेम्पररी आहेत ना, समानकालीन, अशी कोण व्यक्ती आहे की जी ही आहे, धैर्यवान आहे, जी बुद्धिमान आहे, आणि अशी ते 16ची लिस्ट करतात. आणि नारद हसतात आणि म्हणतात, अरे हा काय प्रश्न झाला भगवान राम. तसंच तुम्ही जर कृष्णाचं आपल्याला समजून घ्यायचं असेल तर कृष्णाने जी भगवद्गीता सांगितलेली आहे त्यातला कोणताही अध्याय उघडा, म्हणजे दुसऱ्या अध्यायामधलं स्थितप्रज्ञाचं लक्षण किंवा कर्मयोगाचं लक्षण किंवा कर्मसन्यासी माणसाचं लक्षण, योगी माणसाचं लक्षण, भक्ताचं लक्षण, दैवी प्रवृत्ती 16व्या अध्यायातली किंवा 13व्या अध्यायातले ज्ञान म्हणजे काय, म्हणजे अभयम असं म्हटलेलं आहे, किंवा काय म्हणूया आपण, अभयम सत्वसंशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिती दानम दमश्य कर्मश्य, अशी जी सगळी 26 गुणांची लिस्ट आहे, त्या गुणांचा एकत्र आलेला ठेवा म्हणजे भगवान कृष्ण. आणि तेच आपल्याला तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये तुम्हाला ते दिसून येईल. मी साधी माझी डेफिनेशन अशी आहे की आपल्यातसुद्धा हे सगळे गुण असतात, पण ते खूप कमी प्रमाणात असतात. ते जिथे आपल्याला प्रकर्षाने जाणवतात ना, ते म्हणजे संत. आणि अति प्रमाणात जाणवतात, म्हणजे बापरे किती हे, आणि हे कसं काय शक्य आहे, ते म्हणजे भगवान. किती छान सांगितलं तुम्ही. म्हणजे कन्फ्युजन म्हणण्यापेक्षा अनेकांना क्लॅरिटी नसते ह्याच्याबद्दल की ह्यांना काय म्हणायचं. तर आय थिंक तुमच्या उत्तरातनं त्यांना तो मार्ग नक्कीच सापडलेला असेल. दुसरा एक विषय म्हणजे वनवास. रामायण असो महाभारत असो, वनवास हा एक प्रॉमिनंट पिरियड राहिलेला आहे किंवा प्रॉमिनंट कालखंड राहिलेला आहे रामाच्याही आयुष्यामध्ये आणि अर्थात पांडवांच्याही आयुष्यामध्ये. पौराणिकदृष्ट्या आपण जेव्हा या वनवासाचा विचार करतो तेव्हा ते कशाचं प्रतीक आहे? आता त्यांच्यावर आपण म्हणूया ते लादलं गेलं एका अर्थानं. ते लादलं का गेलं ह्याच्यामागे सुद्धा बऱ्याच कॉन्स्पिरसी थिअरीज आहेत, म्हणजे नंतरच्या लोकांनी केलेलं नाही. बिटवीन द लाईन्स वाचावं असं आपण म्हणतो ना, तशी उत्तर रामायणातही आहेत, तशी उत्तर महाभारतातही आहेत. आता आपण म्हणूया रामाला वनवासात जावं लागलं आणि पांडवांना वनवासात जावं लागलं. पण कृष्णाचं सुद्धा जे सुरुवातीचं जे आयुष्य आहे ना, म्हणजे त्याचं काय म्हणूया तुरुंगातच जन्म झाला, म्हणजे नजर कैदेत जन्म झाला, ते तुरुंगाचा नव्हता. काय म्हणतो, अंडर हाऊस अरेस्ट ठेवलेलं होतं वसुदेव आणि देवकीला. आणि मग तिथून जेव्हा त्याला तिथे राहता आलं नाही म्हणून तो वसुदेवाकडे, आपल्या ह्याच्याकडे, नंद यशोदाकडे गेला. तर नंद यशोदा म्हणजे गोपालन करणारे आणि जसं गायींची व्यवस्था होईल अशा तऱ्हेनं मूव्ह होणारे लोक होते. म्हणजे ते एका अर्थानं आयुष्य खूप छान होतं, पण खूप काहीतरी श्रीमंतीत आणि राजेशाही असं नव्हतं. म्हणजे तसं कृष्णाचं सुद्धा पहिलं 11 वर्ष आयुष्य हे तसंच गेलं. म्हणजे त्याच्याकरताही तो तसा एक वेगळ्या प्रकारचा वनवास, लिटरली वनवास होता, म्हणजे गोकुळामध्ये आणि वृंदावनमध्ये असं म्हटलं तरी चालेल. दुसऱ्या अर्थानं ते असं आहे की ती तपश्चर्या आहे आणि ते सध्याच्या काळात फार महत्त्वाचं आहे. सध्याच्या काळामध्ये आपण म्हणूया मिडल क्लास भारतातला समजा खूप वाढलेला आहे, त्यामुळे जी नवीन मुलं आत्ता जन्माला येतात ते फारच मॉलिकॉडलिंगमध्ये ती वाढतात. आणि तसं जेव्हा होतं तेव्हा त्यांच्या पुढच्या आयुष्याकरता त्याचा फार त्यांना त्रास होतो. म्हणजे तो त्यांचा दोष आहे असं नाही, मी म्हणेन त्यांचा थोड्याशा प्रमाणामध्ये त्यांच्या आईवडिलांचा दोष आहे, पण पूर्ण आईवडिलांचा दोष आहे असंही नाही. मुद्दाम काही ते कठीण परिस्थितीत टाकणार का? पण मला असं वाटतं मग त्यांना चॅलेंजेस द्यावी. ते भगवान रामाला छत्रपती शिवाजी महाराजांना 14व्या वर्षी तोरणगड जिंकला अशापासून, आणि कृष्णाला अशी ती आपोआपच चॅलेंजेस आली आणि त्यामुळे त्यांचं जे कॅरेक्टर आहे ते त्यातून बनलं. जसा वनवास येतो, जसं दैवत्वाची प्रचिती येते, तसा युद्धाचा पण रेफरन्स आहे. रामायणातही युद्ध झालं आणि महाभारतातही युद्ध झालं. तर राम आणि रावणाचं युद्ध, तर त्या युद्धाबद्दल जर का आपण बोलायचं म्हटलं तर ते युद्ध नेमकं केव्हा झालं होतं? तुम्ही एक छोटा कालखंड त्याचा सांगितलात. ते कसं झालं होतं? तर याच्याबद्दल तुम्ही प्रकाश टाकू शकाल या दोघांच्या युद्धाबद्दल? टाकूया ना आपण. म्हणजे ते खूपच मोठी वर्णनं आहेत ती, पण मी थोडक्यात अगदी संक्षिप्तमध्ये सांगतो. तर रामायणामध्ये जे युद्ध झालं, नाही, तुम्ही सविस्तर सांगा, कारण आतापर्यंत कसं आहे, सगळ्यांनी ते असं म्हणजे ओ माय गॉड, म्हणजे लार्जर दॅन लाईफ असं आपण ते बघितलेलं आहे आतापर्यंत. तर ते त्याच्यामुळे तुम्ही जर का ते सांगितलं ना सविस्तरपणे की ते युद्ध नेमकं कधी सुरू झालं, कधी संपलं, कसं, कुठल्या शस्त्रांचा वापर झाला. चालेल. रामायण आपण 14,000 वर्ष मागे जातोय. बरोबर. आणि ते युद्धाचं जे वर्ष येतं ते 12,209 BCE, म्हणजे बिफोर कॉमन एरा. म्हणजे 14,000 वर्षापूर्वी 2025 ॲड करायचे. रामायणाचं युद्ध 13 दिवस साधारण चाललं. ओके, पौर्णिमेच्या नंतर 2 दिवसांनी सुरू झालं आणि अमावास्येला, म्हणजे चैत्र अमावास्येला भगवान रामाने रावणाला मारलं तेव्हा ते संपलं. ती तारीख होती, म्हणजे आपल्याला काढता येते, म्हणजे 6 जानेवारी. आता हे आपलं जे कॅलेंडर्स आहेत ना, ही इंग्लिश कॅलेंडर्स काय तेव्हा नव्हती, ती आपण वापरून, म्हणजे सोलार कॅलेंडर आपल्याला रेफरन्स करता पाहिजे म्हणून ते आपण मागे घेऊन जातोय.
ते काही कॅलेंडर तेव्हा नव्हतं. कारण आपण जर नुसतं मी सांगितलं चैत्र अमावास्या तर लोकांना कळणार नाही नाही म्हणून. करणार. तर 6 जानेवारी 12,208 BC या दिवशी भगवान रामानं रावणाला मारलं. आणि त्यानंतर आणखी एक 13 तारखेला म्हणजे 13 जानेवारी 12,208 या दिवशी भगवान रामानं अयोध्येमध्ये प्रवेश केला. वैशाख शुक्ल षष्ठी नक्षत्र पुष्य ही सगळी वर्णनं वाल्मिकी रामायणात आहेत. ते जे युद्ध झालं त्यावेळी शस्त्र आणि अस्त्र दोन्ही होती. पण सगळे जी वानरसेना आहे आणि वानरसेना म्हणजे आपल्यासारखी माणसंच. म्हणजे त्याच्यावरही आपण उपप्रश्नात आलो होतो घेऊ. वानरसेना म्हणजे सुद्धा माणसंच आणि राक्षस म्हणजे सुद्धा माणसंच. राक्षसांना शिंग नव्हती. म्हणजे वाल्मिकी रामायणातल्या राक्षसांना शिंग नव्हती. तिथे म्हणजे लंकेमध्ये जेव्हा हनुमान जातो तर तो कसला घोष ऐकतो? वेदांचा घोष. वेदपाठ चाललेत. कोण करतायत? ब्रह्म राक्षस. म्हणजे राक्षसांमधले ब्राह्मण वेदांचा घोष करतायत अशी वर्णन आहेत तिथे. हे आतापर्यंत आपल्यासमोर फक्त अक्राळ विक्राळ रूप म्हणजे राक्षस म्हणजे अक्राळ विक्राळ जसं तुम्ही म्हणालात मोठे सुळे म्हणा किंवा शिंग म्हणा असंच ते वर्णन सगळ्यांच्या डोक्यात आहे. हां. आणि मग आपल्याला लगेच वाटतं की हे सगळं काल्पनिक किंवा हे असं कशाला केलं. एका अर्थाने ते थोडं काल्पनिक आहे पण ते अशा करता केलं आहे की पटकन सगळ्यांच्या लक्षात यावं की हा वाईट माणूस आहे. उदाहरणार्थ आपण आपल्या मूव्हीमध्ये नाही का जो विलन Villain असतो तो असा काहीतरी विचित्र वागतो त्याची पहिली इंट्रोडक्शनच त्यामुळे आपल्याला कळतं की हा वाईट माणूस. असं जसं आपण म्हणतो ना तसं ते सोपं समजण्याकरता केलेलं आहे. आणि ते 13 दिवस चाललं पण वानरसेना ही दगड आणि झाडं म्हणजे मोठ्या मोठ्या शिळा आणि झाडं असं वापरूनच युद्ध करत होते. म्हणजे ते एक झालं. शस्त्रास्त्र होती म्हणजे रामाकडे विश्वामित्रांनी शिकवलेली प्रचंड म्हणजे मोस्ट सोफिस्टिकेटेड म्हणजे आता आपल्याला मिसाईल्स माहीत आहे म्हणून आपण म्हणू शकतो. काही म्हणजे 300-400 वर्षापूर्वी ती शस्त्र किंवा ती अस्त्र म्हणजे नक्की काय सांगता आलं नसतं. आता आपण म्हणू ब्रह्मोस असं काहीतरी असावं. आता फास्ट फॉरवर्ड करून तुम्ही जर महाभारतामध्ये आलात तर महाभारतात तर किती वर्णन आहे. कंटाळण्याइतकं वर्णन आहे. म्हणजे भीष्म पर्व, द्रोण पर्व, कर्ण पर्व, शल्य पर्व, सौप्तिक पर्व, स्त्री पर्व, त्यातलं सौप्तिक पर्व ही सगळी मोठी मोठी पर्व आहेत. म्हणजे 18तली सगळ्यात मोठी 6 पर्व आहेत. ती सगळी युद्धावरचीच आहेत. आणि त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारची अस्त्रशस्त्र आहेत. त्यातली मी तुम्हाला 1-2 सांगतो म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण तुम्हाला त्याच्यामध्ये कळेल. आणि त्यावेळी खूप म्हणजे रामायणाच्या पेक्षा खूप काहीतरी महाभारतामध्ये जास्त आहे एवढं नक्की. म्हणजे दगड वगैरे वापरत नाही आहेत त्यावेळी किंवा झाडांची बरोबर. काही वापरत नाही आहेत. रथ दोन्हीकडे आहेत. पण रथांचा वापर रामायणातल्या युद्धात खूप कमी झालेला आहे. झालेला आहे पण खूप कमी झालेला आहे. विशेषतः रावणाच्या बाजूच्या लोकांनी जास्त केलेलं आहे. शेवटी तर असं वर्णन आहे की जेव्हा राम रावणाशी युद्ध करतो तेव्हा इंद्र आपला रथ आणि सारथी मातली यांना पाठवतो. नाहीतर ते जमिनीवरून म्हणजे पायावरूनच युद्ध करतायत. तर 2 अस्त्रांचं वर्णन करतो तुम्हाला मुद्दाम. एक म्हणजे नारायणास्त्र. म्हणजे त्याचं आता काय असेल आपल्याला नक्की माहिती नाही. याचं कारण असं आहे की हे 2 इतिहासाचे ग्रंथ आहेत. हे काही टेक्नॉलॉजी मॅन्युअल नाही आहेत. पण ते नारायणास्त्र वर्णन असं केलं आहे की ते कौरवांच्या बाजूनं एका माणसानं सोडल्यानंतर बाकी सगळे शांत म्हणजे अर्जुनाला सुद्धा कृष्ण सांगतो सगळी शस्त्र खाली ठेव आणि जमिनीवर उतर रथातून आणि शांत राहा. पण भीम युद्ध करत राहतो आणि तो असं दिलंय की तो तेजानं असा तळपतोय आणि असे स्टार्स त्याच्या शरीरावर दिसत आहेत वगैरे वगैरे आणि मग शेवटी त्याला कृष्ण शांत करतो. मग हे काय असावं आपल्याला फक्त अंदाज करता येतो की आता आपण जसं पॉयझन गॅस म्हणतो तर पॉयझन गॅसचं असं असतं की तुम्ही त्याच्याशी युद्ध करायला म्हणजे जास्त करायला लागला तर जास्त श्वसन केलं तर तुम्हाला त्याचा जास्त त्रास होतो. बरोबर बरोबर. आता आपल्याला जी भोपाळची जी ट्रॅजेडी झाली फॉस्जिन जो आपण गॅस म्हणतो तो असा आहे की तो पाण्यामध्ये खूप सोल्युबल आहे. तुम्ही जर नुसतं रुमाल आपला हातात घेऊन ओला करून जर नाकावर ठेवला असता त्या लोकांना माहीत असतं तर अनेक लोकं वाचली असती. तर हे तसं एक विशेष काहीतरी असं अस्त्र असावं. दुसरं जे ब्रह्मशिर असं म्हटलेलं आहे. मग युद्ध संपल्यानंतर अश्वत्थामा रात्री द्रौपदीच्या पुत्रांना मारतो आणि नंतर पळून जातो. मग भीम आणि अर्जुन हे त्याचा पाठलाग करतात. तर त्यावेळी अश्वत्थामा ते ब्रह्मशिर अस्त्र सोडतो आणि मग त्याला उत्तर म्हणून अर्जुन सोडतो. आणि मग त्यावेळी व्यासदेव नारद मुनी सगळे येतात म्हणतात अरे ह्याच्यामुळे तर पूर्ण पृथ्वीचा नाश होईल. तुम्ही ते परत घ्या. हे खूप इंटरेस्टिंग मुद्दाम सांगतोय. अर्जुन ते परत घेतो. अश्वत्थामा परत घेऊ शकत नाही. आणि इंटरेस्टिंग असं वर्णन आहे की अर्जुन असं घेऊ शकला आता तुम्हाला आश्चर्य वाटेल कारण तो ब्रह्मचर्याचं पालन करत होता. अश्वत्थामा घेऊ शकला नाही कारण तो ब्रह्मचर्याचं पालन करत नव्हता. हे आश्चर्य वाटेल की नाही. हो हो. याचा एवढाच अर्थ घ्यायचा की ब्रह्मचर्याचा आपण जो कोता अर्थ घेतो सेलिबसी वगैरे फक्त एवढा तो सेलिबसीचा महत्त्व आहेच पण तेवढा कोता अर्थ ब्रह्मचर्याचा नाही.
म्हणजे ब्रह्मचर्य म्हणजे ब्रह्म समजण्याकरताचं जे आपल्याला वर्तन यम नियम सगळं केलं पाहिजे ते अर्जुन करत होता, अश्वत्थामा करत नव्हता. तुम्ही वानरसेनेचा उल्लेख केला तर अर्थात रामायणाच्या त्या सगळ्या युद्धामध्ये राम रावणाच्या युद्धामध्ये वानरसेना म्हणजे ती फ्रंटलाईनची फोर्स होती खरं तर. त्याचं नेतृत्व कसं झालं आणि कशी वानरसेना लढली, मग त्याच्यावरनं मग रामसेतू आणि बाकी सगळे विषय ते तर आपण बोलूच, पण वानरसेनेचं वैशिष्ट्य थोडं सविस्तर सांगितलं तर ऐकायला आवडेल. हां, म्हणजे असं आपल्याला एक प्रश्न विचारता येईल की वानर म्हणजे नक्की कोण होते. मी विनोदानं सांगतो, माझं असंच माझ्यासारखं संशोधन करणारे माझे उत्तम मित्र आहेत, मेडिकल प्रोफेशनल आहेत, मी सर्जन आहेत, डॉक्टर शिवशास्त्री म्हणून बेंगलोरला. आता वानरांचं कॅपिटल तुम्हाला माहिती आहे हम्पी बेलारी, म्हणजे ते किष्किंधा. बरोबर. म्हणून मी विनोदानं म्हणतो की कोणी मला म्हणतात की वानर कोण होते किंवा कसे दिसत असत. मी म्हटलं माझा मित्र शिवशास्त्री माहिती आहे ना, त्याच्यासारखे दिसत असत. म्हणजे हा विनोदाचा भाग झाला. तर तुम्ही जर खरोखर जर नीट अशी वाल्मिकी रामायणाची जर वर्णनं वाचली तर आपल्या लक्षात येतं की ते माणसंच होती. इनफॅक्ट आता आपले म्हणजे शीख समुदाय आपण म्हणतो ते कसे होते, टिपिकल भारतीय आणि पहिला आपल्या फॅमिलीतला पहिला मुलगा म्हणजे जेव्हा सुरुवात झाली शीख संप्रदायाची तो पहिला मुलगा शीख असं द्यायचा असं होतं, म्हणजे जाटच लोक ते राईट. तसंच आपल्याला वर्णनं मिळतात की हे जे वानर आलेले होते ते काही ब्राह्मण फॅमिलीमधून आले होते, काही क्षत्रिय फॅमिलीतून आले होते, काही वैश्य फॅमिलीतून आले होते. आणि हा विषयाला म्हणून सांगतो की त्याच्यानंतर आपल्याला गृध म्हणजे जटायू आणि संपाती आणि वृक्ष म्हणजे जांबवान वगैरे हे सगळी माणसंच आहेत. पण आत्ता आपल्या साध्या भाषेमध्ये आपण म्हणू मराठी आणि गुजराती आणि तमिळ असं कसं म्हणू आपण, एक भाषेवर झालं आत्ताचं, तशा अर्थानं ती वेगवेगळी लोकं होती. अच्छा. हां, आणि त्यांचं वर्णन केलेलं आहे की ती वनात राहणारी, म्हणजे त्यांचं स्वतःचाच प्रेफरन्स आहे की आपल्याला वनात राहायचं आहे. म्हणजे त्यांनी एक प्रकारचं आता आपले साधू कसे लोक कुठे एका मुद्दाम गुहेत जाऊन राहतील तशा प्रकारचं त्यांचं वागणं होतं. आणि मग शेपटी वगैरे कशी, तर जसं आपण मिलिटरीमध्ये समजा एअरफोर्सची लोक एक वेगळा गणवेश घालतात, पोलीस एक वेगळा गणवेश घालतात, नेव्हीची लोक वेगळा घालतात, तसा तो एक वेगळा गणवेश होता. हे आजही आपल्याला दिसतं. तुम्ही पापा न्यू गिनीला गेलात, ॲमेझॉनमध्ये गेलात, आफ्रिकेमध्ये गेलात, तर प्रत्येक आपण जमातीचे म्हणूया किंवा ट्राईब म्हणूया त्यांचे वेगळे गणवेश असतात. पापा न्यू गिनीमध्ये तर तुम्हाला इतके दिसतात, तसे ते त्यांचा तो युनिफॉर्म आहे. त्यामुळे वानर स्त्रियांच्या शेपटीचा कधीही उल्लेख येत नाही. आणि त्या स्त्रियाच आपल्यासारख्या स्त्रिया आहेत याचं तुम्हाला उदाहरण सांगतो एक घेऊन म्हणून, की जेव्हा लक्ष्मण जातो, म्हणजे ते राम आणि लक्ष्मण हे किष्किंधेच्या बाहेर वाट बघतायत, सुग्रीवाचा आता सगळ्यांना जाऊन सीतेचा शोध करायचा आहे, सुग्रीव काही हालचाल करत नाही, तेव्हा भगवान राम लक्ष्मणाला पाठवतात. लक्ष्मण किष्किंधेकडे जातो आणि तिथे जातो तेव्हा सुग्रीव पार्टी करतोय, त्याची पार्टी चालू आहे. हां, तर तो तारा म्हणजे वालीची पत्नी हिला बाहेर पाठवतो की तू सुग्रीवाशी डील कर, आणि ती सुद्धा त्या पार्टीमध्ये मग्न आहे. तर त्यामुळे ती ज्या अशा तिच्या अवस्थेमध्ये येते की ते बघितल्यानंतर लक्ष्मण लज्जेनं मान खाली घालतो. आता तिचं वानरी आत्ता पण ज्याला वानर म्हणतो असतं तर लज्जेनं खाली मान घालायची काही गरज नव्हती. हां, आणि सगळंच आहे. हनुमान तर अनेक पॉलिग्लॉट आहे, अनेक भाषा बोलतोय तो. त्याला आपले जे काय म्हणतो डायलेक्ट म्हणतो ना, म्हणजे आता मराठी ह्याच्यामध्ये कोकणी आणि अहिराणी आणि कोल्हापूरची मराठी असं म्हणू ना, अशा सगळ्या त्याला डायलेक्ट्स त्याला माहिती आहेत. हनुमानाला. हां, तो जेव्हा रावणाला जाऊन म्हणजे सीतेला भेटायला जातो आणि रावण सीतेला भेटायला येतो आणि तो निघून जातो अशोकवनातून आणि हनुमान लपून बसलेला आहे. त्यानंतर तो जाणारे आणि सीतेशी बोलणारे तेव्हा तो मनात विचार करतो की आता मी जाऊन सीतामाईला भेटतो, पण कसा बोलू मी, कोणत्या भाषेत बोलू. सुरुवातीला तो विचार करतो की मी संस्कृतमध्ये बोलेन, कारण म्हणजे असं बोलेन, मग त्याला संस्कृत येत होती. आता बघा या एका नुसत्या साध्या वर्णनामध्ये किती आपल्याला कळतं. अशोक वाटिकेतला किस्सा. अशोक वाटिकेतला किस्सा आहे, पण ह्या नुसत्या साध्या वर्णनामध्ये आपल्याला किती कळून जातं बघा संस्कृतीचं. पण तो म्हणतो मी जर कदाचित संस्कृतमध्ये बोललो तर सीतेला संशय येईल की मी रावणच दुसरं रूप घेऊन आलोय का, म्हणून मी संस्कृतमध्ये नाही बोलणार. म्हणजे रावणाला संस्कृत येत होतं. हं? त्याच्या पुढे म्हणतो मग आता कसं बोलू. मग तो म्हणतो की जो सीतेचा डायलेक्ट आहे म्हणजे मिथिलेचा डायलेक्ट असेल, आता आपण त्याला सध्या मैथिली म्हणू, किंवा अयोध्येचा म्हणजे अवधी डायलेक्ट, तसं अवधी किंवा मैथिली असे शब्द नाही आहेत, तर तिथल्या डायलेक्टमध्ये मी तिच्याशी बोलेन असं करून तो जाऊन बोलतो. आता ह्यातलं वैशिष्ट्य असं की हम्पी बेलारी कर्नाटकामध्ये उत्तर कर्नाटकात राहणाऱ्या माणसाला संस्कृत येतं आहे, पण आता आपण भाषेवर काय उगाचच वाद घालतो. पण त्याला नुसतं संस्कृत येत नाही, त्याला मगधी डायलेक्ट येतोय, मैथिली डायलेक्ट येतोय, अवधी डायलेक्ट येतोय, आणि त्याची बुद्धी किती आहे बघा. त्याला ते बरोबर कसं करावं, त्याच्यामागे काय, हे सगळं त्याचा विचार आहे त्याच्यामागे. हनुमानाचा खरं तर एक वेगळा प्रश्न आहे, पण त्याच्या आधी आता हे अशोक वाटिकेचा उल्लेख निघाला म्हणून अर्थात आपण काय समजतो आत्ताची जी श्रीलंका आहे ती रावणाची लंका होती.
पण तुमच्या काही मुलाखतींमध्ये मी ऐकलं की तुम्ही हा दावा थोडासा डिफर करता, म्हणजे थोडासा खोडून काढता. थोडासा नाही, पूर्ण. पूर्ण. तर लंका कुठे आहे मग नेमकी? म्हणजे संशोधनातनं, तुमच्या अभ्यासातनं तुम्हाला काय दिसलं? आणि हे म्हणजे मी संशोधन केलेलंच आहे, पण हे फक्त माझं संशोधन नाही, माझ्या आधी अनेक लोकांनी ह्याच्यावर संशोधन केलेलं आहे. अनेक लोकांनी अनेक तर्क, वितर्क, कुतर्क केलेले आहेत. पण वाल्मिकी रामायणातली वर्णनं आपण घेतली आणि आपल्या पूर्ण भारतीय ग्रंथामधली लंकेच्या संदर्भातली वर्णनं घेतली आणि आपण म्हणूया मागच्या साधारण 1500 ते 2000 वर्षातली, म्हणजे आत्तापासून मागच्या 2000 वर्षातली रामायणासंदर्भामध्ये काही निबंध लिहिले गेले, काही काव्य लिहिली गेली, काही नाटकं लिहिली गेली आणि म्हणजे श्रीलंकेत सुद्धा, म्हणून मी मुद्दाम सांगतोय, श्रीलंकेत सुद्धा नाटकं लिहिली गेलेली, भारतामध्ये नाटकं लिहिली गेलेली, ह्या सगळ्यांचे संदर्भ जरी एकत्र आणलेत तरीसुद्धा आपल्याला कळतं की श्रीलंका ही रावणाची लंका नाही. मग ती कुठे आहे त्याचं वर्णन दिलेलं आहे. म्हणजे वाल्मिकी रामायणात तर आहेच आहे. वाल्मिकी रामायणात असं म्हटलेलं आहे की भारताच्या दक्षिण कोपऱ्यावर गेल्यानंतर पुढे तुम्हाला 100 योजनं जायला पाहिजे, म्हणजे साधारण 1000 किलोमीटर जायला पाहिजे. श्रीलंका तेवढी दूर नाहीच आहे. नाहीये. हा एक मुद्दा झाला. दुसरं, जेव्हा ते हनुमान समजा शोधत होता, त्याला इकडे तिकडे जावं लागेल, पण हनुमान ते लंकेतून आल्यानंतर त्याला लंका नक्की कुठे आहे माहिती आहे की नाही. बरोबर. मग तो किष्किंधेला आल्यानंतर सगळे सैन्य घेऊन जेव्हा निघतात, वानर सैन्य घेऊन, राम लक्ष्मण सुग्रीव सगळे निघतात, तर त्यांना जर माहीत असेल आत्ताची जर श्रीलंका असेल तर हम्पी बेलारीपासून ते हैदराबादकडे जाऊन खाली जातील आणि तामिळनाडू चेन्नईकडे जातील. तसे जात नाहीत. ते सह्य माउंटन, त्यानंतर निलगिरी माउंटन, मलय माउंटन, असं करत ते केरळच्या बाजूला जात आहेत. इवन हनुमानाने जी उडी मारली ना, म्हणजे लंकेकडे जाताना, ते महेंद्र पर्वतावरून उडी मारली. तो महेंद्र पर्वत आत्ता तामिळनाडू आणि केरळ याच्या बॉर्डरवर आहे, म्हणजे कन्याकुमारीच्या पश्चिमेला येतो. तिथून म्हणजे मग रामेश्वरच्या तिथे टेकडी पण नाही एवढी मारायला. ह्या आत्ताच्या गोष्टी झाल्या. हे वाल्मिकी रामायणातलं वर्णन. ॲस्ट्रॉनॉमी टेक्स्ट काय सांगतात तुम्हाला, लंका कुठे? ते म्हणतात उत्तर ध्रुवापासून एक लाईन सुरू करा, त्याला प्राईम मेरिडियन आपण म्हणतो. ती कुठून जाते तर कुरुक्षेत्रातून जाईल ती, त्यानंतर ती उज्जैनमधून जाईल, त्यानंतर वातापी म्हणजे वातामी तीर्थ किंवा बदामी आत्ता पण ज्याला म्हणतो तिथून जाईल, मग ती नंतर समुद्रात जाईल. इमॅजिनरीच लाईन आहे. अशी करत जी खाली लाईन जाते ती लाईन कुठे आहे ते माहिती आहे का? आणि त्याचं लंकेचं वर्णनच असं आहे की ज्याचा अक्षांश शून्य आणि रेखांश शून्य, म्हणजे बरोबर विषुववृत्तावर. आणि ही जी लाईन काढली ना आपण उत्तर ध्रुवापासून कुरुक्षेत्र आणि हे काय उज्जैन आणि बदामी, ती जी लाईन जिथे एकत्र येते ती सध्याची जागा, म्हणजे आपण ज्याला मले म्हणतो किंवा मालदीव्स, काय जे नाव तुम्हाला लोक मालदीव्स, हां, आत्ता पण जे लोक वेकेशन वगैरे जातात, एक वेगळा देश आहे छोटासा, त्याच्या पूर्वेला आत्ता तिथे काही नाही, अगदी खोल समुद्र आहे. म्हणजे लंकेचं काय झालं आपल्याला माहिती नाही, पण तिथे लंका होती. म्हणजे आता जिथे श्रीलंका ही लंका आहे. पण मग सर, ह्यांनी आता अजून एक मुद्दा उपस्थित होतो, तो म्हणजे रामसेतूचा. की कारण रामसेतू खूप धार्मिक गोष्टींशी जोडलेला आहे, मनातल्या भावनांशी जोडला आहे. मग जर लंका तिथे नाही तर मग रामसेतू कसा तिथे आहे? आता असं आहे ना, अगदी चांगला प्रश्न आहे. असं होतं की एकदा आपण एखादी कल्पना केली ना की त्याच्या पूरक गोष्टी आपल्याला दिसायला लागतात असं, किंवा उलटं होतं. आपल्याला काय काय गोष्टी दिसायला पाहिजे आपल्याला माहीत असल्यानंतर आपण त्या शोधायला जातो आणि जिथे त्या मिळतात तिथे आपण म्हणतो हा रामसेतू आणि ही लंका. असं त्या श्रीलंकेचं आणि जे मधलं जे स्ट्रक्चर आहे ज्याला आता आपण रामसेतू म्हणतो त्याचं झालेलं आहे त्याची अवस्था. इनफॅक्ट जर तुम्ही आर्किओलॉजिकली बघितलं तर ते जे स्ट्रक्चर आहे ते नैसर्गिक स्ट्रक्चर आहे. जे मधलं जे स्ट्रक्चर आहे ना ते नैसर्गिक स्ट्रक्चर आहे, एक गोष्ट. दुसरी गोष्ट, समजा त्याच्यामध्ये काही डागडुजी वगैरे केली असेल तर त्याचं कारण तो मार्ग वापरून भारत आणि श्रीलंका याच्यामध्ये लोक जात होती. असं मी वाचलेलं आहे की 1400 CE म्हणजे 600-700 वर्षापर्यंत लोक जात होती. आता मला सांगा, 600-700 पाण्याची पातळी वाढते मागची 20,000 वर्ष. 140 मीटर खाली होती ती आत्ता आलेली आहे तिथपर्यंत, 140 मीटर वर आलेली आहे. मग आत्ता 1400 म्हणजे 600-700 वर्षापूर्वी जर जाऊ शकत असतील तर मग तो जेव्हा काळ म्हणजे आता 14,000 वर्षापूर्वी जर तुम्ही गेलात तर समुद्राची पातळी 120 मीटरनं खाली होती. ते बांधायचीच गरज नव्हती. मग खरं उत्तर काय? खरं उत्तर असं आहे, जर वाल्मिकी रामायणात परत आपण वाचलं आणि त्याचं नाव नलसेतू, म्हणजे भगवान रामाची कीर्ती एवढी आहे की आणखी एक सेतू भगवान रामाच्या नावावर लावायची गरज पण नाही. वाल्मिकीनी त्याला नलसेतूच वाल्मिकीने त्याला रामसेतू म्हटलेलं नाही. व्यासानी महाभारतामध्ये रामोपाख्यान 3दा येतात तरीसुद्धा तिथे त्यांनी कधी रामसेतू म्हटलेलं नाही, त्याला तिथेही नलसेतूच म्हटलेलं आहे.
नल ह्या इंजिनियर वानर इंजिनियरनं ते बांधलेलं आहे विश्वकर्माच्या ह्याने. आणि ते कसं बांधलं तर आपण कोकणामध्ये साकव नावाचा प्रकार असतो, ऐकलाय? बरोबर. म्हणजे टेम्पररी ब्रिज म्हणूया आपण, तो मान्सूनच्या काळातला. तर तो जसा बांधतो की त्यावेळी आपण पोल लावतो किंवा दगडाचा आधार घेतो, जिथे आधार नाही तिथे मोठ्या शेळ्या टाकल्या आणि त्याच्यावर मग झाडं तोडून वेलीनी बांधून असं ते टेम्पररी स्ट्रक्चर केलेलं होतं. त्यामुळे ते आता अनलेस ते फॉसिलाइज झालं नसेल ना तर त्याचा शोध करणं म्हणजे सुद्धा चुकीची गोष्ट आहे. म्हणजे 2 गोष्टी तर आता क्लिअर झाल्या. अजून एक म्हणजे रावणाची लंका सोन्याची होती. हं. तर खरंच ती लंका सोन्याची होती का? त्याचंही असं आहे, म्हणजे आता माझं एक माझ्याबरोबर एक संशोधन करणाऱ्या रूपा भाटी म्हणून आहेत, त्या गुजरातमध्ये असतात, त्या आर्किटेक्ट आहेत प्रोफेशननं आणि त्यांचा त्यामुळे आर्किटेक्चरचा त्यांचा जगाचा अभ्यास आहे, म्हणजे अगदी मिडल ईस्ट वगैरे आणि सगळा अभ्यास आहे. तर असं होतं की एखादी शहर आता समजा आपण जोधपूर घेऊया, तर त्याला आपण निळं शहर म्हणतो, म्हणजे ब्लू सिटी म्हणतो. जयपूरला पिंक सिटी सिटी म्हणतो, म्हणतो. बरोबर? तसंच सोनेरी लंका, सोन्याची लंका. म्हणजे तर काय ते ते सोन्याची लंका म्हणजे प्रत्येक वेळी सगळीकडे सोन्याचे पत्रे लावत होते का? नाही, एवढे ते लोक नव्हते. तर काय असू शकेल? कदाचित सोन्याचा मुलामा देत असते, सोन्याच्या कलरसारखा वगैरे, किंवा सोनेरी रंग. आता तुम्ही घातलंय ते सोनेरी रंगाचंच आहे ना, म्हणजे पण त्याच्यात काही सोनं नाही आहे सगळ्यात घातलेलं, राईट? तशा प्रकारचं. आणि त्यांचं जे संशोधन आहे, म्हणजे त्यांनी त्या भागाचा पूर्वीचा अभ्यास केलेला आहे, जिओलॉजिकलसुद्धा, की जसा एक तो जो दगड होता, म्हणजे त्याचा आपण रंग काढायला आपण गेरुवा रंग वगैरे म्हणतो, तसा तो साधारण अगदी सोनेरी पण नव्हता. म्हणजे लाल रंग आणि सोन्याचा रंग याच्यामधला रंग आणि अशा प्रकारचं ते रंग भिंती रंगवलेल्या होत्या, म्हणून ती सोन्याची लंका असं म्हणत असावेत, असा त्यांचा अंदाज आहे. जसं हे सोन्याच्या लंकेचं आहे, तर तसं सुग्रीव ॲटलास हां. हा सुद्धा एक खूप इंटरेस्टिंग विषय आहे सगळ्यामधला. मग त्यातली जी वर्णनं आहेत, तर ती आजच्या काळाशी, स्थळाशी ही जुळतात का? सुग्रीव ॲटलास बेसिकली आहे काय? हां. आता सुग्रीवाज ॲटलास ही त्याच्यामागची भूमिका माझी, पण हे जे नाव दिलं आहे ना, ते माझे हैदराबादचे बाला संकुरात्री म्हणून माझे उत्तम मित्र आहेत. ते मूव्ही इंडस्ट्रीमध्येच आहेत आणि आय टीमध्ये सुद्धा आहेत. त्यांनी ते नाव दिलं. मग मी त्यांच्याशी डिस्कस करत होतो. तेही रामायण संशोधक आहेत. आणि आता हे इंटरेस्टिंग आहे. हे बऱ्याच लोकांना असं वाटतं की अरे हे तुमची काही भांडणं असतात का? नाही. ते आपल्या भारतातल्या धार्मिक लोकांना घेऊन श्रीलंकेमध्ये म्हणजे रामायणाची यात्रा, रामायण टुरिझम घेऊन जातात. अच्छा. आता त्यांना कसं आहे, त्यांना हे म्हणजे माझं म्हणणं मान्य आहे का? मान्य आहे. इतकंच कशाला, मी जबलपूरला होतो वर्ल्ड रामायण कॉन्फरन्सला, तर श्रीलंकेचे टुरिझम मिनिस्टर तिथे आले होते आणि आम्ही खांद्यावर हात टाकून 8 दिवस फिरत होतो. त्यांच्यावर माझे फोटो आहेत. मी त्यांना सांगितलं, म्हणे या ठीक आहे. ते म्हणाले जोपर्यंत टुरिझम येत आहेत ना म्हणजे अशा अर्थाने त्यात काहीच हे नाही. आपल्या भावनेमध्ये ना आपण कुठेही मंदिर बांधून पूजा करू शकतो आणि रामायणाशी मॅच होणाऱ्या, रामायणातल्या मॅच होणाऱ्या गोष्टी तुम्हाला श्रीलंकेत मिळतात का? मिळतात ना. हा संशोधनाचा विषय आहे. पुढे संशोधन केल्यावर कदाचित असं आपल्याला समजेल की समजा ज्वालामुखीचा उद्रेक झाला, तसं आता तिथे काहीच नाही आहे ना मलईच्या पूर्वेला. बरोबर. तिथे मे बी श्रीलंकेचं बेट होतं, ते ज्वालामुखीमुळे विच्छिन्न झालं, एक भाग श्रीलंकेकडे, आत्ताची श्रीलंका आहे तिकडे गेला, काही शक्य असेल. विज्ञानाच्या ह्याच्यामध्ये किंवा संशोधनामध्ये तुम्हाला नेहमी ओपन राहावं लागतं की तुमचं चूक असू शकतं आणि ती आनंदाची गोष्ट असते. तुमचं चूक म्हणजे नवीन प्रगती झाली. खरं आहे. तर हे आम्ही सहज असं करतो. तर सुग्रीवाच्या ॲटलासवर सांगतो की किष्किंधा कांडामध्ये जेव्हा सुग्रीव वानरांच्या 4 टोळ्या करतो आणि 4 दिशेनं पाठवतो सीतेच्या शोधामध्ये, त्यावेळी त्यांना तो कुठपर्यंत जा किंवा पूर्व दिशेला काय काय आहे, पश्चिम दिशेला काय काय याची वर्णनं करतो. आणि ती जर तुम्ही वर्णनं घेतलीत आणि आत्ताचा पृथ्वीचा नकाशा घेतलात, तर तुम्हाला 1:1 करस्पॉन्डन्स मिळतो. काही गोष्टी नाही मिळणार, कारण 14,000 वर्षापूर्वीची वर्णनं आहेत. पण थोडक्यात समरी म्हणजे अशी की पूर्वेला, म्हणजे भारतापासून सुरुवात करून पूर्वेला, म्हणजे इंडोनेशिया, थायलंड, तिच्या पुढे जात फिलिपिन्स, बरोबर. पॉलिनेशिया जायचं आणि पॅसिफिक, प्रशांत महासागर पूर्ण क्रॉस करून दक्षिण अमेरिकेपर्यंत पोचायचं. आणि दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका का नाही सांगतो तुम्हाला. तर तिथं म्हणजे तिथे जो पेरू वगैरे जो वर्णन आहे, त्याची वर्णनं रामायणामध्ये येतात. तिथे उदाहरणार्थ तिथला जो अँडीज माउंटन आहे, हं. त्याला रामायण अनंत म्हणतं, अनंत देव म्हणतं, म्हणजे सहस्र शीर्ष, म्हणजे त्याची जी वेगवेगळी शिखरं आहेत तीच म्हणजे ते हुड्स, म्हणजे आपल्या काय म्हणूया आपण सापाची तोंड वेगवेगळी अशी अनंताची, असं वर्णन आहे. आणि त्याचा इनसिग्निया म्हणजे आपला ध्वज कसा, असं ते वर्णन आहे. ते आजसुद्धा तुम्हाला ते पेरूच्या किनाऱ्यावर स्ट्रक्चर मिळतं, म्हणजे असं ट्रायडंट, म्हणजे त्रिशूलासारखा शेप आहे. आणि त्याचं तिथल्या लोकांना माहिती नाही हे कोणी केलं, म्हणजे तिथल्या लोकल लोकांना माहिती नाही, म्हणजे स्पेनची लोकं येण्यापूर्वीच्या लोकांना माहिती नाही. पण वाल्मिकी रामायणाला माहिती आहे. त्रिशिरा कांचनस्केतुस्तालस्तस्य महात्मना स्थापितः पर्वतस्याग्रे विराजती स वेदिका.
हे आत्ता जे मी तुम्हाला वर्णन सांगितलं ते मी एका हातात घेतलं आणि तो जो ध्वज बघितलात तर त्याच्यापेक्षा ते जे स्ट्रक्चर आहे कॅन्डलॅबर ऑफ अँडीज असं म्हणतात त्याच्यापेक्षा त्याचं दुसरं चांगलं वर्णन होऊ शकत नाही. बरं ते कुणी केलं का केलं हे त्यांना माहिती नाही पण वाल्मिकी रामायणाला माहिती आहे. पूर्वस्या दिशी निर्माणम कृतम तत्त्रिदशेश्वरे ततः पर हेममय श्रीमान उदय पर्वत. ह्याच्या जर तुम्ही पुढे गेलात तर बर्फाच्छादित असा उदय पर्वत तुम्हाला मिळतो. ती पूर्व दिशेची हद्द तोच म्हणजे अँडीज पर्वत. आणि तुम्ही भागवत आता बघा आपले सगळे ग्रंथ एकत्र कसे येतात. भागवत पुराणामध्ये त्याचं वर्णन आहे अनंत अनंत देव ग्लोरीज ऑफ अनंत देव. हा अनंत हा पाताळातला पर्वत आहे असं वर्णन आहे आणि आपलं दक्षिण अमेरिका म्हणजे पाताळ. पाताळ. तर तिथून सुरुवात करून पश्चिमेला आल्प्सपर्यंत म्हणजे स्वित्झर्लंडपर्यंत आणि उत्तरेला आर्टिक समुद्र म्हणजे सायबेरियाच्याही वर जाऊन उत्तर पयसाम निधी असं वर्णन आहे. तिथपासून ते अंटार्क्टिकापर्यंत अंटार्क्टिका इन्क्लूड करून त्याला यमाची राजधानी असं म्हटलेलं आहे अंटार्क्टिकाला. आणि तो सांगतोय की हे गोष्टी आहेत पण असं म्हणत नाही तिथपर्यंत जा. तो म्हणतो तिकडे जाऊ नका, गेलात तर परत येणार नाही. कारण ती यमाची राजधानी आहे. यमाची राजधानी आहे. आता एक थोडासा डायग्रेस घेऊन सांगतो. या वर्णनामध्ये तो पश्चिम युरोपाचं किंवा उत्तर अमेरिकेचं वर्णन करत नाही. तुम्ही म्हणालात की आत्ता काही त्याच्याशी पुरावे मिळतात का. आत्ता तर पुरावे मिळतातच पण मी म्हणतो 14,000 वर्षापूर्वीचे पण पुरावे मिळतात. त्याचं तो वर्णन सुग्रीव करत नाही कारण 14,000 वर्षापूर्वी पश्चिम युरोप आणि उत्तर अमेरिका हे पूर्ण बर्फाच्छादित होते. तिथं काही फारसं नव्हतंच. तर काय सांगणार तो. तर मग त्याच्या त्या अटलासमधनं आपल्याला आत्ताच्या या सगळ्या गोष्टी लक्षात येतात. आत्ताच्या लक्षात येतात आणि जो 14,000 वर्षापूर्वी झालं याला काही खगोलशास्त्र सोडून काही पुरावा आहे का. तर सुग्रीवाचा अटलास हा अगदी धडधडीत पुरावा आहे. दुसरं एक म्हणजे हनुमानाबद्दल आपण मगाशी बोलत होतो तर थोडंसं आपण बोललो. सुपर हिरो कोण असेल रामायणामध्ये खरं तर म्हणजे आत्ताच्या काळातल्या परिभाषेत मी म्हणते की बरोबर. सुपर हिरो कोण तर तो अर्थातच हनुमान आहे. कारण तो समुद्रावरनं उडी घेतो, तो लंकेत जातो, तो सीतामाईला शोधतो, तो लक्ष्मणासाठी बुटी शोधून आणतो. तर ही सगळी वर्णनं एका सुपर हिरोसारखी आपल्याला वाटतात. तर तुमच्या अभ्यासातनं तुम्हाला हनुमान कसा दिसतो, हनुमान कसा आहे. आपण समजा छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र घेतलं तर बाजीप्रभू देशपांडे का मुरारबाजी का तानाजी असं होतातच ना. एव्हरीबडी सुपर हिरो. सुपर हिरो राईट. तसे अनेक आहेत. आपण महाभारतावरही बोलू पण नक्की म्हणजे असं आपल्याला म्हणता येतं अर्थातच भगवान राम स्वतः लक्ष्मण सुग्रीव अंगद हनुमान यांनी सगळ्यांनीच काम केलेलं आहे. असंच कशाला रावणाच्या बाजूचे सुद्धा सुपर हिरो आहेत. कुंभकर्णानं सुद्धा प्रचंड काम केलं आहे. कुंभकर्ण हा सुद्धा अत्यंत नीतिवान माणूस आहे. त्याला काही प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे मेडिकल प्रॉब्लेम्स आहेत त्याला. तो जो खूप झोपायचा ना ते आपल्याला अतिशयोक्ती वाटते. अजिबात अतिशयोक्ती नाही. ते सुद्धा मी सिद्ध केलं आहे की कुंभकर्णाची स्थिती जी होती त्याला आत्ताच्या काळामध्ये मागच्या 100 वर्षामध्ये आपण त्याला क्लाईन लेविन सिंड्रोम असं म्हणतो. पण ते कुंभकर्ण आणि त्याचं आत्ताची वर्णनं आणि 14,000 वर्षापूर्वीची वर्णनं मिळतात. इतकंच नाही तर त्याची मेडिकल ट्रीटमेंट काय पाहिजे म्हणजे पेशंट मॅनेजमेंट हे सुद्धा जे रावणानं त्याचं पेशंट मॅनेजमेंट केलेलं आहे कुंभकर्णाचं तीच ट्रीटमेंट एक्झॅक्टली तीच ट्रीटमेंट आजसुद्धा KLS करता सगळ्याच स्लीप एक्सपर्ट्स डॉक्टर सांगतात. काही फरक नाही. पण आपण तुमच्या हनुमानाकडे येऊया. तर वर्णनं लोकांना माहिती आहेत म्हणजे तो उडू शकतोय. अनेक काही वानरही उडू शकतात पण सगळे वानर उडू शकत नाहीत. अच्छा. आता ते कसे उडत होते आपल्याला माहिती नाही. हा म्हणजे ग्लायडिंग असेल पॅराग्लायडिंग आणखी काही आता हल्ली ग्रॅव्हिटी सूट्स आलेत तसं काहीतरी असेल आपल्याला माहिती नाही. पुष्पक विमान नाही का. आणि नुसतं असं नाही की रामायणातच विमान आहे महाभारतातही विमान आहेत. फक्त ते पांडव कौरवांकडे नाहीत म्हणून त्याचं जास्त वर्णन येत नाही. तर हनुमान हा आपल्याला ज्या ज्या गोष्टी माहीत आहेत त्याच्याकरता तर सुपर हिरो आहेच. पण त्याच्यापेक्षा तो मुत्सद्दी आहे. तो पॉलीग्लॉट आहे. त्याची बुद्धिमत्ता म्हणजे नुसतं उडून जाऊ शकतो 100 योजनं एवढं पुरेसं नाही आहे. तिथं गेल्यानंतर मेन्युवर करणं म्हणजे शत्रूच्या ह्याच्यामध्ये जाऊन आणि पूर्ण नीट बोलणं मॅनेज करणं ह्या सगळ्या गोष्टी त्याने प्रचंड केलेल्या आहेत. किंवा तो सीतामाईला म्हणतो की मीच तुला घेऊन जातो. मग तिनं सांगते की नाही मला भगवान रामाने येऊन घेऊन जावं अशी माझी इच्छा आहे. तेही तो ऑनर करतो म्हणजे तेही त्याला कळतं. त्याला तो कॉन्फिडन्स भगवान रामाबद्दलही आहे किंवा त्याच्यामागची स्ट्रॅटेजिक पोझिशन त्याला कळते. आता सुपर हिरो म्हणून असं सांगतो की आता रावणाचं जनरली कॅरेक्टर हे वाईट समजलं जातं. ते तर आहेच म्हणजे ते सिरीज ऑफ त्याने गोष्टी वेदवतीपासून सगळ्या केलेल्याच आहेत. रंभा वगैरे अनेक आणि सीता आणि अनेकमध्ये असतील. पण त्याचं आपण काय चांगलं हे पण सांगूया. अशा करता की वाल्मिकी स्वतः रावणाबद्दल बोलताना चांगल्या गोष्टी बोलताना सुद्धा ही डझंट मीन्स वर्ड्स.
ते सांगतात. म्हणजे इतका महापराक्रमी जो पहिल्यांदा जेव्हा भगवान राम त्याला बघतात, त्यांना वर्णन माहिती आहे विभीषणाकडून, तरीसुद्धा ते आश्चर्यचकित होतात, की हा कोण तेजस्वी माणूस, असं ते विभीषणाला विचारतात. किंवा आणखी एक मुद्दाम गोष्ट सांगतो, बऱ्याच लोकांना माहिती नसेल. त्याच्याबरोबर त्याच्या अनेक ज्या पत्नी आणि ज्या येत आहेत ना भार्या त्याच्या, जेव्हा सीतेला भेटायला येतो, तेव्हाचं वर्णन करताना वाल्मिकी म्हणतात, की अशा नुसत्या जगातल्या वेगवेगळ्या, म्हणजे आपल्या पु ल देशपांडेंच्या भाषेत बोलायचं तर वेगळ्या रंगाच्या, ढंगाच्या, आकाराच्या असं आपण म्हणूया, अशा सगळ्या वेगवेगळ्या ज्या स्त्रिया त्याच्याबरोबरच्या सुंदरी ज्या आलेल्या त्याच्याबरोबर होत्या, त्यातली क्वचितच, म्हणजे क्वचित हा शब्द त्याने वापरला नाही, वापरला नाही आहे. त्यांनी तर म्हटलं यातली एकही बळजबरीनं आलेली नव्हती. म्हणजे त्याने चुकीच्या गोष्टी केल्या आहेत तर आपल्याला माहीतच आहे, पण ह्याच्यामध्ये सुद्धा त्याचा ग्रेटनेस समजून घेतला पाहिजे. उलट असं सांगितलेलं आहे, काही त्याच्या सौंदर्यावर भाळलेल्या होत्या, काही त्याच्या पराक्रमावर भाळलेल्या होत्या, काही त्याच्या विद्वत्तेवर भाळलेल्या होत्या. म्हणजे व्हेरी ऑब्जेक्टिव्ह अशा प्रकारचं वर्णन वाल्मिकीही करतात आणि व्यासदेवही करतात. सो नक्कीच हनुमान सुपर हिरो आहे. पण आपल्याला माहिती आहे त्याच्यापेक्षा ज्या जास्त गोष्टी आहेत ना, त्या समजण्याकरता वाल्मिकी रामायण वाचावं लागेल. म्हणजे जो सुरुवातीला जेव्हा राम लक्ष्मण येतात, तेव्हा सुग्रीव हनुमानालाच का पाठवतो? किंवा हनुमान हा तसा न्यूट्रल मंत्री आहे, म्हणजे वाली काय किंवा सुग्रीव काय, तरीसुद्धा तो सुग्रीवाबरोबर का जातो? आता हे सगळ्या गोष्टी वाल्मिकी रामायणात सांगितलेल्या नाही आहेत, पण तुम्ही जर बिटवीन द लाईन्स वाचलं तर तुम्हाला कळायला लागतं, की त्याचं स्टेटक्राफ्ट म्हणजे युद्धनीती, राजनीती ह्याचं ज्ञानही खूप प्रचंड आहे. सांगू शकाल तुम्ही थोडक्यात की हे असं का आहे? आता बघा ते कारण बिटवीन द लाईन्स वाचतोय बरोबर. आपण, तर कॉन्स्पिरसी थिअरीमध्ये असं म्हटलं जातं, उदाहरणार्थ आणि नुसतं हनुमानच नाही, त्याच्या आधीचे जे रामाला जे म्हणजे सल्ला देतात ते सुद्धा काय सांगतात, तू जाऊन सुग्रीवाला भेट. असं का सांगत नाहीत की तू जाऊन वालीला भेट? कारण तुम्ही जर उत्तराखंडात जाऊन जर वाचलं तर तुमच्या लक्षात येतं की वालीनं रावणाला पराभूत केलेलं आहे. आणि सो कसं झालं आहे, की आपण म्हणतो ना, की पॉवर करप्ट्स आणि ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्यूटली, तर तशी ती रावणाची अवस्था झालेली आहे. नंतर आपण महाभारतामध्ये आपण ती यदूंची सुद्धा तशी अवस्था झालेली आहे. कृष्णाने इतकी प्रॉस्पेरिटी आणली, की त्यांनाही तो गर्व झाला, म्हणजे रावणासारखंच थोडंसं. तर त्याच्यामध्ये सुग्रीवाकडे का जा आणि वालीकडे का नको ह्याचं कारण असं आहे, समजा भगवान राम आणि लक्ष्मण जर वालीकडे गेले असते, वाली म्हणा असता ठीक आहे, इथं माझा पाहुणचार घ्या, मी पाठवतो निरोप आणि तुमची सीता तुम्हाला मिळेल. पण राक्षस जे उन्मत्त झालेले होते म्हणजे प्रॉस्पेरिटीमुळे, म्हणजे आत्ता जी इंग्लंडची परिस्थिती होती 300-200 वर्षापूर्वी, जगभर म्हणजे सूर्य मावळत नव्हता, तशी रावणाचं साम्राज्य जगभर होतं. तो दक्षिण अमेरिकेपर्यंत जाऊन युद्ध करून आलेला माणूस आहे तो. आणि सगळीकडेच होता, आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याचाच कंट्रोल होता. खरं, दूषण, त्रिशीर, तिबेटपर्यंत त्याचाच कंट्रोल होता, म्हणजे पॉकेट्स असतील मध्ये. सो सीता परत मिळेल, पण जो राक्षसांचा जो नायनाट करायचा आहे, म्हणजे त्याच्यात असं पण म्हटलेलं आहे, की कैकईसुद्धा त्या कॉन्स्पिरसीमध्ये सामील आहे, म्हणून तिने त्याला कदाचित वनवासात पाठवलं. नाहीतर तुम्हाला माहिती आहे का, की कैकईचं रामावर कौशल्यपेक्षा सुद्धा जास्त प्रेम होतं. दशरथ म्हणतो, की एक वेळ मी सांगेन रामाला वनवासात जायला, पण कैकई तू कसं सांगशील? ह्याचं कारणच असं आहे, की तिचं प्रेम होतं. मग तरीसुद्धा तिने भाग घेतला त्याच्यामध्ये. म्हणजेच ती एक काहीतरी एक मोठी कॉन्स्पिरसी होती, की त्याच्यामध्ये जर वालीला सांगितलं तर सीता मिळेल, पण राक्षस कुळाचा नाश होणार नाही. पण सुग्रीवाला गेल्यानंतर इनफॅक्ट वालीला नष्ट करणे फार गरजेचं होतं, रावणाचा नाश करण्याकरता. ह्या स्ट्रॅटेजीज असतात. म्हणजे आता आपल्याला सध्या दिसतंच ना वर्ल्ड स्टेजवर काय काय चाललं आहे. म्हणजे अलायन्सेस वेगवेगळे असतात. एक ब्रिक अलायन्स असतो, मग तिकडे G20 असतं, NATO असतं, तसंच आहे. मी थोडंसं अयोध्येकडे येते. अयोध्येमध्ये नुकतंच आता राम मंदिर पूर्णत्वास येत आहे. रामललाची स्थापना तर झालेली आहे. तर तुमच्या सगळ्या अभ्यासामध्ये अयोध्या कशी आली आहे? कुठे कुठे आलेली आहे? अयोध्या म्हणजे इक्ष्वाकू आपण वंश घेऊया. तर इक्ष्वाकू वंश हा खूप जुना आहे. किती जुना आहे माहीत नाही, पण नक्की आपल्याला सांगता येतं की तो 70,000 वर्ष जुना आहे. बापरे. मूळ जो इक्ष्वाकू वंश आहे ना, हा साधारण आत्ताचं जे हरियाणा आहे ना, तिथला आहे. पंजाब हरियाणा बॉर्डरवरचा आहे. आणि मग तिथून तो पुढे अयोध्येला मूव्ह झालेला आहे. म्हणजे मनूच्याच वंशामध्ये तो मूव्ह झालेला आहे. अयोध्या मनू निर्मित नगरी असं. त्याचं लोकेशन म्हणून आत्ता जी आपल्याला अयोध्या जी दिसते ना, तीच आहे. आता बरोबर तो जो स्पॉट आहे, तोच एक्झॅक्टली स्पॉट तिथेच दशरथाचा महाल होता का? तर तसं आपल्याला सांगता येत नाही. याचं थोडंसं कारण असं, आता तुम्ही अयोध्येला गेलेला आहात, तर अयोध्येच्या तिथे अगदी जवळ लगेच पर्वत नाही आहेत. तसं ते रिलेटिव्हली फ्लॅट आहे आणि शरयू वाहते. आता काय होतं, पर्वत पटकन जागा बदलत नाहीत, पण नदी आपले प्रवाह बदलते. आणि त्यामुळे बऱ्याचशा आणि 14,000 वर्ष होऊन गेलेली आहेत. त्यामुळे रामायणाच्या ज्या आसपासच्या ज्या पर्टिक्युलर जागा आहेत, त्या अगदी सगळ्याच मिळत नाहीत आपल्याला. तरीसुद्धा मी सांगेन 70-80% मिळतात. म्हणजे प्रयागराजचं आपलं वर्णन मिळतं, चित्रकूट आपल्याला मिळतो, नाशिक म्हणजे पंचवटी आपल्याला मिळतं.
हम्पी बेलारी म्हणजे किष्किंधा मिळतं, अशा तर जागा मिळतातच. सो आत्ता जी अयोध्या आहे, ब्रॉडली स्पीकिंग तीच अयोध्या. 7,000 वर्षापूर्वी महाभारत आणि 14,000 वर्षापूर्वी रामायण. तर 14,000 7,000 इतक्या वर्षांपूर्वी घडलेल्या या सगळ्या गोष्टी आजही आपल्या या जनरेशनला, पुढच्या जनरेशनला का माहीत असायला हव्या आहेत, जेव्हा आपण संस्कृतीचा विचार करतो, संस्कारांचा विचार करतो तेव्हा? त्याचं उत्तर अगदी छोटं आणि मोठंही देता येतं. मी छोटं उत्तर देतो की हे दोन्ही इतिहास आहेत. आपण म्हणूया आपली मुलं किंवा वयाप्रमाणे नातवंड जे काय असेल ते, किंवा स्वतःला आपल्याला जी तरुण मुलं असतील त्यांना असं स्वतःला वाटत असेल, किंवा पेरेंट्सना वाटत असेल आपल्या मुलांनी, किंवा मोठ्या लोकांना वाटत असेल आपल्या नातवंडांनी इतिहास घडवावा, काहीतरी आयुष्यात काहीतरी करून दाखवावं, असं जर वाटत असेल तर आपल्याकडे जो इतिहास आहे त्याचा वापर करून आपल्याला आपली मुलं घडवावी लागतील. हे जिजाबाईंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी केलं, म्हणून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज मिळाले. खरं तर रामायण असो, महाभारत असो किंवा आपली संस्कृती असो, ओव्हरऑल ही इतकी व्यापक आहे ना की ती छोट्या एका डिस्कशनमध्ये बसवणं किंवा एक 5-7 प्रश्नात ती समेटणं हे खूप अवघड आहे. पण तुम्ही मनापासून न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही गोष्टी अर्थात राहून गेल्यात आपल्याकडनं, पण जे आपल्याला सांगायचं आहे किंवा तुमच्या अभ्यासातनं जे मांडायचं आहे ते थोडंफार तरी मांडण्याचा या पॉडकास्टच्या आणि इंटरव्ह्यूच्या माध्यमातून प्रयत्न केला असं आपण मानूया. आणि अर्थातच पुढचा पॉडकास्ट सरांसोबतचा हा कृष्णाबद्दलचा असणार आहे, कारण कृष्ण एक असं व्यक्तिमत्व आहे की जे प्रत्येकाच्या मनात आहे, हृदयात आहे. तर कृष्णाबद्दलही आपल्याला बोलायचं आहे, पण आत्ता रामायण महाभारताच्या पॉडकास्टमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. मनापासून आभार सर, थँक्यू सो मच. नमस्कार. या विशेष पॉडकास्टमध्ये वेळ झाली आत्ता इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.